गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. हॅलो अँड वेलकम टू आचार्य अकॅडमी. बेटा एक्झाम अप्रोच करते आणि एक्झामला अप्रोच होत असताना बरेचदा मुलं मॉक टेस्ट देतात. मॉक टेस्टमध्ये स्कोअर कमी येतोय, स्कोअर इम्प्रूव्ह होत नाही आहे, हे सगळ्यांचं एक कन्सर्न ह्यावेळेस असतंच. आता सगळ्यात मेजर म्हणजे काय की स्कोअर ज्यावेळेस कमी येतोय तर बेसिकली तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे बेटा की स्कोअर भलेही जर कमी आला तर डिमोटिवेट डिप्रेस तुम्हाला व्हायचं नाही आहे. ठीक आहे, प्रॉपर पेपर ॲनालिसिस करा आणि फोकस करा. ठीक आहे, आत्ता तुम्हाला गरजेचं आहे बेटा स्कोअर इम्प्रूव्ह करण्यासाठीचे लेक्चर्स, स्कोअर इम्प्रूव्ह करण्यासाठीचं रिव्हिजन, आणि असंच एक रिव्हिजन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, लाईन टू लाईन NCERT कव्हर करूया. मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स जे काही आहे, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे काही आहेत ते आपण डिस्कशन करणार आहोत बेटा. ठीक, चलो स्टार्ट करूया आपण. दॅट इज ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि स्पर्मेटोजेनेसिस डिटेल बघितलेले. ठीक आहे, सो ह्या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत बेटा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं. क्लिअर? सो बेसिकली तुम्हाला हे लक्षात घ्यायचं बेटा की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये कुठले कुठले ऑर्गन्स असतात. सगळ्यात मेजर अगोदर तर बघा, कुठल्याही आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन जो काही आहे तो आपण बघतोय है ना. प्रायमरी सेक्स ऑर्गन कुठले ऑर्गन्स असतात बेटा? असे ऑर्गन जे एकतर गॅमेट बनवतील, फाईन बेटा, आणि हॉर्मोन्स बनवतील, अशा ऑर्गन्सला प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतो. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन कुठला असेल तर दॅट इज ओव्हरी. फाईन, ओव्हरीज आर देअर. क्लिअर? सिंगल पेअर ऑफ ओव्हरीज आर प्रेझेंट इन फिमेल ॲज अ प्रायमरी सेक्स ऑर्गन. ओके, त्यानंतर आणखी काही डक्ट्स पण असतात. क्लिअर? सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये पहिल्यांदा काय असेल तर प्रायमरी सेक्स ऑर्गन, नंतर काही डक्ट्स असतील बाळांनो. डक्ट्स म्हणजे ट्यूब्स. क्लिअर? तर ह्या डक्ट्समध्ये किंवा ट्यूब्समध्ये तुम्हाला माहिती आहे फॅलोपियन ट्यूब असणार आहे. फॅलोपियन ट्यूब यालाच आपण ओव्हिडक्ट पण म्हणलंय बाळांनो. लक्षात येत आहे? फॅलोपियन ट्यूब और ओव्हिडक्ट. क्लिअर? त्यानंतर बेटा युटरस जे काही आहे इट इज ऑल्सो अ डक्ट. फाईन, युटरस. त्यानंतर काय असणार बेटा? सर्विक्स किंवा सर्विकल कॅनल आणि वजायना. ह्या सगळ्या डक्ट्स आहेत बेटा, हे लक्षात घ्या. क्लिअर? सो दीज आर दी डक्ट्स और ट्यूब्स. फाईन. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन हा ओव्हरीज असतात. ठीक आहे, किती ओव्हरीज असतात तुम्हाला माहिती आहे, तर एक सिंगल पेअर किंवा 2 ओव्हरीज असतात, हे लक्षात घ्या. काही डक्ट्स आहेत. त्याच्यानंतर बघा काही ग्लँड्स असतील. लक्षात आलंय तुम्हाला? एकच ग्लँड लक्षात ठेवायची, दॅट इज बार्थोलिन्स ग्लँड. फाईन बेटा, बार्थोलिन्स ग्लँड. ओके, फाईन. चला या इकडं बघा, NCERT काय सांगते की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी काही आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इट कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ ओव्हरीज. फाईन बेटा, इट कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ ओव्हरीज अलॉंग विथ अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट्स. म्हणजे ओव्हिडक्ट म्हणजेच फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब पण पेअरमध्ये असणार आहे, हे लक्षात घ्या. एक सिंगल युटरस आहे, सर्विक्स आहे, वजायना आहे आणि एक्सटर्नल जेनेटली आहे. लक्षात आलं? फाईन. हे बघा 4th नंबरला आपण फिमेल एक्सटर्नल जेनेटलिया घेऊया. एक्सटर्नल जेनेटालिया. क्लिअर? याच्यामध्ये तुम्ही वुल्वाचं स्ट्रक्चर बघणार आहात. ठीक आहे, सो बेसिकली काय शिकलाय तुम्ही एकदा कन्फर्म डोक्यात घ्या. बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये हे ऑर्गन्स असतात. क्लिअर? कुठले ऑर्गन आहे सर? प्रायमरी सेक्स ऑर्गन असतील, काही डक्ट्स असतील, काही ग्लँड्स असतील आणि एक्सटर्नल जेनेटलिया आहे. प्रायमरी सेक्स ऑर्गनमध्ये ओव्हरी डिटेल बघायची आपल्याला, इंटरनल स्ट्रक्चर, ओव्हरी फंक्शन काय करते. डक्ट्समध्ये ओव्हिडक्ट, फॅलोपियन ट्यूब बघूया आपण, युट्रस, सर्विक्स, वजायना, ग्लँड्स बघूया, ग्लँडचं काम काय, आणि एक्सटर्नल जेनेटलियाचं स्ट्रक्चर बघायचं. एकदम सिंपल बेटा, टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, फक्त शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. एक एक गोष्ट तुमच्या डोक्यात फिट करण्याचं काम माझं आहे. ठीक आहे बेटा, चलो. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कशापासून बनलेली हे तुम्हाला लक्षात येत आहे. फाईन बेटा, चलो नेक्स्ट बघा. दीज पार्ट्स ऑफ सिस्टम अलॉंग विथ द पेअर ऑफ मॅमरी ग्लँड. बघा, तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक क्वेश्चन सांगतो जो नीट 2026 मध्ये येऊ शकतो. ठीक आहे, इथं ॲसर्शन रिझन बेस्ड क्वेश्चन बनेल किंवा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन बनेल, पण बनणार नक्की. ठीक आहे, तर स्टेटमेंट किंवा एक्झामची लाईन काय असेल तर NCERTची ही सरळ लाईन तुम्हाला परीक्षेत विचारले जाईल की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे हे जे काही सर्व ऑर्गन्स आहेत, म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अलॉंग विथ मॅमरी ग्लँड्स. लक्षात आलंय? 2 मॅमरी ग्लँड असतील किंवा सिंगल पेअर ऑफ मॅमरी ग्लँड्स आहेत. हे मॅमरी ग्लँड्स आणि हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे ऑर्गन हे स्ट्रक्चरली आणि फंक्शनली एकमेकासोबत इंटिग्रेट असतात, सोबत काम करतात. कशासाठी? तर पूर्ण
जी काही प्रोसेस आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची ती होण्यासाठी, जसं की ओव्हुलेशन असेल, फर्टिलायझेशन असेल, त्यानंतर पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरी ऑफ बेबी असेल, किंवा चाइल्ड केअर असेल, बाळाचा जन्म झाल्याच्या नंतरची जी काही पॅरेंटल केअर असते ती पण, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय गरजेचं आहे बेटा, ह्या सगळ्या सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या गोष्टीसाठी काय गरजेचं आहे, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि मॅमरी ग्लँड्स ह्या एकत्रित येऊन काम करतात, हे गरजेचं आहे. समजलंय? याच्यावर क्वेश्चन्स विचारतील, हे लक्षात घ्या. चलो, दीज पार्ट्स ऑफ सिस्टम अलॉंग विथ पेअर ऑफ मॅमरी ग्लँड्स आर इंटिग्रेटेड स्ट्रक्चरली अँड फंक्शनली टू सपोर्ट द प्रोसेस ऑफ ओव्हुलेशन, फर्टिलायझेशन, प्रेग्नन्सी, बर्थ अँड चाइल्ड केअर. हे लक्षात ठेवा. ठीक आहे बेटा? पुढे बघा, ओव्हरीज आर द प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. मी आताच नोट डाऊन करून दिलं की ओव्हरीज काय बेटा, तर प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आहेत, हे लक्षात घ्या. ठीक. चलो नेक्स्ट बघा काय दिलंय. दे आर गोइंग टू प्रोड्यूस द गॅमेट्स. फाईन, दे आर गोइंग टू प्रोड्यूस द गॅमेट. जस्ट अ मिनिट. ओके फाईन. ओके, चला लक्ष द्या. ओव्हरीज प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आहेत बेटा, आणि प्रायमरी सेक्स ऑर्गन गॅमेट बनवणारे, हॉर्मोन्स बनवणारे. क्लिअर? कुठले हॉर्मोन बनवतात, तर स्टेरॉइडल हॉर्मोन बनवणारे. मी तुम्हाला शेवटी लिहून देणार आहे. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. पुढे बघा, ओव्हरीज लोकेटेड कुठे आहे, तर तुम्हाला हे माहिती आहे, मेलमध्ये टेस्टिस हे एक्स्ट्रा ॲब्डॉमिनली लोकेटेड होते, बट इथं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये ओव्हरीज ह्या इंट्रा ॲब्डॉमिनली लोकेटेड, हे लक्षात घ्या. इथं स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन तुम्हाला बनवू शकतो. सो ओव्हरीज आर लोकेटेड ऑन ईच साइड ऑफ द लोअर ॲब्डॉमिन. क्लिअर बेटा? इंट्रा ॲब्डॉमिनली लोकेटेड, हे लक्षात घ्या. फाईन. चला पुढं काय दिले. ओव्हरीज इज अबाउट 2 to 4 सेंटीमीटर इन लेंथ. ओके, अँड इट इज कनेक्टेड टू पेल्विक वॉल अँड युट्रस बाय अ लिगामेंट. ओके बेटा, बघा इकडे लक्ष द्या. जस्ट अ मिनिट. हे बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी काही आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये आपण थोडंसं बेटा डायग्राम बघूया. क्लिअर? हे बघा, आता ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. फाईन. ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला आपण इथंच एक्सप्लेन करतोय. फाईन बेटा? चलो ध्यान इधर. ओके, हे बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये ह्या ओव्हरीज दिसत आहेत बेटा. ओव्हरीची जी काही लेंथ दिली आहे बेटा, ओव्हरीची जी काही लेंथ दिली आहे, लेंथ ही ओव्हरीची लेंथ दिलेली आहे 2 to 4 सेंटीमीटर. 2 to 4 सेंटीमीटर एवढी लेंथ दिलेली, हे लक्षात ठेवा. ठीक आहे? त्यानंतर नीट लक्ष द्या. हे बघा, ही जी काही ओव्हरी आहे, ही ओव्हरी किंवा कुठलीही ओव्हरी तुम्ही घ्या, ही ओव्हरी ह्या युट्रसच्या वॉलला अटॅच असते, हे लक्षात घ्या. आणि ही जी काही ओव्हरी आहे ही परत पेल्विक वॉलला पण अटॅच असते. आलं लक्षात आलं? फाईन. सो ओव्हरी युट्राइन वॉल आणि पेल्विक वॉलला अटॅच असते. कशाच्या सहाय्याने, हा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला सांगायचे लिगामेंटच्या सहाय्याने किंवा सस्पेन्सरी लिगामेंटच्या सहाय्याने, हे लक्षात घ्या. सो बेसिकली मी इथे एक पॉईंट लिहितोय. काय बेटा? सो ओव्हरीज आर अटॅच टू, कशाला अटॅच असतात? अटॅच टू एकतर असतात पेल्विक वॉलला किंवा हे अटॅच असतात युटेराइन वॉलला. समजलंय बेटा? कशाच्या सहाय्याने? तर बाय सस्पेन्सरी लिगामेंट. बाय सस्पेन्सरी लिगामेंट, हे लक्षात घ्या. ठीक आहे? क्लिअर? चला नेक्स्ट आपण बघूया. फाईन बेटा? ओके, नेक्स्ट बघा, ओव्हिडक्ट और फॅलोपियन ट्यूब. फाईन. युट्रस वजाना कन्स्टिट्यूट द फिमेल ॲसेसरी डक्ट्स. आता इथं डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो की फिमेल ॲसेसरी डक्ट्स ज्या काय आहेत त्या कशापासून बनलेल्या आहेत. उत्तर असलं पाहिजे एकतर फॅलोपियन ट्यूब किंवा त्याला आपण ओव्हिडक्ट म्हणतो. ही बघा, ही जी ट्यूब चालली आहे, ही जी काही ट्यूब आहे बाळांनो, ह्या ट्यूबला आपण ओव्हिडक्ट म्हणूया किंवा फॅलोपियन ट्यूब म्हणूया. समजलंय? हिला ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब का म्हणायचं? कारण युट्रसमध्ये जी काही एक्सेल रिलीज होईल आफ्टर ओव्हुलेशन, ती एक्सेल ह्या ट्यूबमध्ये एंट्री करणार आहे. आणि ह्या ट्यूबमध्ये ही जी काही ट्यूब आहे फॅलोपियन ट्यूब, ह्या ट्यूब काय करेल तर ह्या एक्सेलला समोर घेऊन जाणार आहे. सो ऑब्विसली ही जी काही ट्यूब आहे ही एक्सेलला कॅरी करते, हिला आपण म्हणून फॅलोपियन ट्यूब किंवा एक्सेल ओव्हिडक्ट असं म्हणत असतो. फाईन बेटा? नेक्स्ट युट्रस आणि नंतर काय दिलंय बेटा? व्हजायना. हे सगळे जे काही आहे हे काय बनवतात बेटा? दॅट इज फिमेल ॲसेसरी डक्ट्स बनवतात, हे लक्षात घ्या. क्लिअर बेटा? चला थोडंसं आपण डिटेल बघूया फॅलोपियन ट्यूब बद्दल. क्लिअर? आता फॅलोपियन ट्यूब जी काही आहे, फॅलोपियन ट्यूब, फाईन बेटा? फॅलोपियन ट्यूब हिलाच आपण दुसरं नाव दिलं बेटा ओव्हिडक्ट. फाईन. फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्ट जी काही आहे आफ्टर ओव्हुलेशन एक्सेल जी काही आहे
ही एक्सेल एंट्री करणार आहे फॅलोपियन ट्यूब मध्ये, हे लक्षात घ्या. ओके, तुम्हाला आणखी काय लक्षात घ्यायचं, ही जी काही ट्यूब आहे ह्या ट्यूबची जी काही लेंथ आहे बेटा, इट इज 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. ह्या पूर्ण ट्यूबची लेंथ किती बेटा, 10 to 12 सेंटीमीटर, हे लक्षात घ्या. हिचे 3 पार्ट्स असतात. फॅलोपियन ट्यूबचे किती पार्ट्स आहेत बाळांनो, तर 3 पार्ट्स आहेत. ओके, पहिला जो काही पार्ट आहे जो ओव्हरीच्या जवळ असतो, लक्षात घ्या ओव्हरीच्या जवळ, तो असणार आहे इनफंडिब्युलम. फाईन बेटा, जस्ट अ मिनिट. ओके, इनफंडिब्युलम. फाईन, इनफंडिब्युलम पार्ट असणार आहे. बर, आणखी काय लक्षात घ्यायचंय तुम्हाला, इनफंडिब्युलम पार्ट आहे. ओके, इनफंडिब्युलम पार्ट जो काही, ह्या इनफंडिब्युलम पार्ट्स मध्ये फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असतात. लक्षात आलं, फिंगर लाईक प्रोजेक्शन्स. सो हे जे काही फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत त्यांना आपण फिम्ब्री म्हणतो बेटा, हे लक्षात घ्या. फिम्ब्री, लक्षात आलंय. हे बघा, इथं जे काही फिंगर लाईक प्रोजेक्शन्स तुम्हाला दिसत आहेत यांना आपण फिम्ब्री किंवा फिम्ब्राय असं म्हणत असतो. क्लिअर बेटा. काम काय बेटा त्यांचं, तर नीट लक्षात घ्या, ह्या ओव्हरीमध्ये मेन्स्ट्रल सायकलमध्ये एक एक्सेल डेव्हलप होईल. डेव्हलप झालेली एक्सेल रिलीज होईल, त्याला आपण ओव्हुलेशन म्हणतो बाळांनो. ओव्हुलेशन झाल्याच्या नंतर एक्सेल रिलीज होत असते. ह्या रिकाम्या जागेला फोकस करा, ह्या रिकाम्या जागेला पेरिटोनियल कॅव्हिटी म्हणतो आपण बाळांनो. ह्या पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये जी एक्सेल रिलीज झाली त्याला ह्या फिम्ब्री एक सक्शन प्रेशर तयार करतात आणि आतमध्ये ओढून घेतात. समजले. सो ह्या फिम्ब्रीचं काम काय, तर कलेक्शन ऑफ एक्सेल. काय बाळांनो, कलेक्शन ऑफ होम, ऑफ एग सेल. आता बघा, मी एक आणखी थोडंसं डिटेल सांगतो. जनरली ज्यावेळेस ओव्हुलेशन होईल त्यावेळेस एक्सेल रिलीज जी काही होत असते तर तिला एक्सेल म्हणण्यापेक्षा तुम्ही तिला सेकंडरी ओसाइट म्हणलेलं कधी चांगलं असेल, हे लक्षात घ्या. आणि नवीन NCERT नुसार याला चेंज पण करून दिले. सो आपण पण लिहून घेऊया, आपण पण इथं एक्सेलचे ऐवजी आपण सेकंडरी ओसाइट लिहूया बेटा, कलेक्शन ऑफ सेकंडरी ओसाइट. फाईन, हे लक्षात घ्या. ओके, कलेक्शन ऑफ सेकंडरी ओसाइट, हे काम कोणाचं, फिम्ब्रीचं, हे लक्षात घ्या. आणि इनिशियली हा जो काही पोर्शन आहे हे थोडंसं ब्रॉड, जे काही ब्रॉड शेप स्ट्रक्चर असतं म्हणून याला फनेल शेप स्ट्रक्चर पण म्हणतो. ठीक आहे. सो काय काय बघितलं बेटा आपण, फॅलोपियन ट्यूबचा सुरुवातीचा पार्ट जो ओव्हरीच्या साईडला आहे त्याला आपण इनफंडिब्युलम म्हणलं. ते इनफंडिब्युलम हे फनेल शेप्ट असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्या जी काही ओपनिंग आहे तिथं फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असतात, त्याला फिम्ब्री म्हणलं. फिम्ब्री काय करते बाळांनो, तर फिम्ब्री सेकंडरी ओसाइट आफ्टर ओव्हुलेशन जी काही रिलीज होणार आहे त्याला आतमध्ये ओढण्याचं काम ते करत असते, हे लक्षात घ्या. झालं क्लिअर. त्यानंतर सेकंड पार्ट आहे अँपुला. फॅलोपियन ट्यूबचा सेकंड जो काही थोडासा वाइडेस्ट पार्ट असतो दॅट इज नथिंग बट व्हॉट, अँपुला. फाईन बेटा. चला, जो काही सेकंड पार्ट आहे इथंच लिहितोय मी. क्लिअर. सेकंड पार्ट जो काही असणार आहे त्याला आपण अँपुला म्हणूया बेटा. फाईन, अँपुला. अँपुला बद्दल तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय, तर तुम्हाला अँपुला बद्दल हे लक्षात ठेवायचंय की अँपुला ही एक फॅलोपियन ट्यूबची अशी साईट आहे जिथं फर्टिलायझेशन होणार आहे. ठीक आहे बेटा. सो हिअर फर्टिलायझेशन ऑकर. ठीक आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून हे स्टेटमेंट महत्वाचं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट जो काही पोर्शन आहे, नेक्स्ट जो काही पार्ट आहे तो तिसरा पार्ट आहे बेटा, दॅट इज इस्थमस. हा इस्थमस एक नॅरो ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे आणि हा असतो क्लोज टू युटरस. ओके, हे लक्षात घ्या. झाले क्लिअर. सो फॅलोपियन ट्यूब बद्दल बघा NCERT काय काय दिलंय. सो फॅलोपियन ट्यूब इट इज अबाउट 10 to 12 सेंटीमीटर लॉंग, एक्सटेंड फ्रॉम पेरिफेरी, है की नाही, पेरिफेरी ऑफ इच ओव्हरी टू द युटरस, म्हणजे ओव्हरी पासून युटरस पर्यंत एक्सटेंड होणार आहे. ठीक आहे बेटा. पुढे बघा, द पार्ट क्लोजर टू ओव्हरी म्हणजे ओव्हरीकडचा जो काही पार्ट आहे याला नाव काय दिलं होतं आपण, फनेल शेप स्ट्रक्चर, दॅट इज इनफंडिब्युलम. द एजेस ऑफ इनफंडिब्युलम पजेस अ फिंगर लाईक प्रोजेक्शन कॉल्ड एज व्हॉट, फिम्ब्री. काय करतात, विच हेल्प इन कलेक्शन ऑफ ओहम. लक्षात आलंय. हां, आफ्टर ओव्हुलेशन. ठीक आहे. द इनफंडिब्युलम लीड्स टू वायडर पार्ट. हा जो काही वायडर पार्ट आहे त्या वायडर पार्ट म्हणजे थोडासा जाड म्हणण्यापेक्षा विड्थने, रुंदीनं मोठा पार्ट, तो कुठला आहे, अँपुला. त्या अँपुलामध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला, अँपुलामध्ये फर्टिलायझेशन होत असतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. फाईन. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, नीटचं एक लाईन सांगतो तुम्हाला. ह्या फॅलोपियन ट्यूबची जी काही इंटरनल लाइनिंग आहे त्या इंटरनल लाइनिंगमध्ये सिलेटेड कॉलमनार इपिथेलियम सेल्स असतील, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो फॅलोपियन ट्यूब जी काही आहे, सो इट इज फॅलोपियन ट्यूब, इट इज लाइन्ड बाय whom, जस्ट अ मिनिट. हां, इट इज लाइन्ड बाय
इंटरनली लाईन बाय सिलिएटेड ओके, सिलिया असतील. त्यानंतर कॉलमनार सेल ज्या काही आहे, कॉलमनार सेल्स, ह्या ओला कट करा, कॉलमनार सेल्स असतील हे लक्षात घ्या. फाईन बेटा. सो असा जर क्वेश्चन आलाच की फॅलोपियन ट्यूब इट इज लाईन इंटरनली बाय, तर लक्षात ठेवायचे तुम्हाला सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम, हे कन्फर्म लक्षात घ्या. हे बघा आता इथं दोन टॉपिक अटॅच होत आहेत, दोन टॉपिक लिंक होत आहेत, समजलंय. तुम्ही स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्समध्ये स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स बघत असताना तुम्ही टिश्यूज बघितले, त्या टिश्यूमध्ये जे काही इपिथेलियल टिश्यूज आहे त्या इपिथेलियल टिश्यूचा एक टाईप आहे, समजलं. तर तिथं आणि इथं हे दोन टॉपिक लिंक असतात. क्वेश्चन येण्याचे 10 चान्सेस आहे बेटा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 4 मार्क सिक्युअर तुम्ही करू शकता. सो आपण फॅलोपियन ट्यूब बद्दल बघितले. आता आपण थोडंसं युट्रसकडे जाऊया बेटा. ठीक आहे, चलो इतपत काय अडचण. ठीक, गरज पडली तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता बेटा. फाईन, चलो नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपण बघूया युट्रस. फाईन बेटा, चला लक्षात घ्या. ओके, नो प्रॉब्लेम, जस्ट अ मिनिट. ओके, हां ओके. नेक्स्ट आपण ऑर्गन बघतोय बेटा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा, दॅट इज युटरस. ओके, हे लक्षात घ्या. आता युट्रसमध्ये फाईन, युट्रस जी काही आहे हिला आपण ह्या युट्रस पार्टला हायस्टेरा किंवा ऊम पण म्हणत असतो, हे लक्षात घ्या. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओम्ब. फाईन बेटा. इथं बेबीचं डेव्हलपमेंट होणार आहे, हे लक्षात घ्या. लक्षात आलंय, बेबीज डेव्हलपमेंट आहे की नाही, जो काही गेस्टेशन पिरियड असतो 9 महिन्याचा, बाळ कुठं डेव्हलप होत असतं तर युट्रसमध्ये. बेबीज डेव्हलपमेंट ऑकर हेअर. फाईन बेटा, ऑकर हेअर. आणि यालाच आपण गेस्टेशन पिरियड म्हणतो, हे लक्षात घ्या. फिमेलमध्ये ॲक्च्युली ह्युमन्समध्ये गेस्टेशन पिरियड जो काही असतो तो 9 मंथचा असतो, हे लक्षात घ्या. फाईन बेटा, फाईन, हे लक्षात घ्या. क्लिअर. युट्रस. आता युट्रस जे काही आहे याचा शेप थोडासा एनसीईआरटीने उल्लेख केलेला आहे ना. शेप कसा म्हणजे आकार कसा आहे, तर इट इज इन्व्हर्टेड पियर शेप्ड स्ट्रक्चर. ओके. आता इन्व्हर्टेड पियर शेप स्ट्रक्चरचा अर्थ काय होतो हे बघा, तर असा. ओके, इन्व्हर्टेड पियर शेप स्ट्रक्चर असा असणार बेटा ओव्हरी. फाईन. पियर नावाचं जे काही फ्रूट असतं त्याचा उलट शेप जर केला तर असा दिसत असतो, हे लक्षात घ्या. ब्रॉड शेप वरती असेल आणि खाली छोटासा पार्ट असेल, हे लक्षात घ्या. इकडे फॅलोपियन ट्यूब आहे, हे आपण लक्षात घेऊया बेटा. ठीक आहे, हे युट्रस आहे. आता तुम्हाला आणखी काय लक्षात घ्यायचं आहे, युट्रसमध्ये इम्प्लांटेशन होतं हे सगळ्यांना माहिती आहे. तर युट्रसची जी काही वॉल आहे बेटा, ही वॉल 3 लेअरची बनलेली, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. आउटर जो काही लेअर आहे त्याला तुम्ही पेरीमेट्रियम म्हणा, है ना. पेरीमेट्रियम हा आउटर मोस्ट लेअर आहे बेटा, आणि प्रोटेक्शनचं काम करतो, एवढंच लक्षात ठेवा. जो मिडल पोर्शन असेल बाळांनो, लक्षात घ्या, जो काही मिडल पोर्शन आहे ना, मिडल जो काही लेअर आहे तो पण थोडासा थिक आहे. हा जो मिडल लेअर आहे, ह्या मिडल लेअरला 2 नंबरचा जो काही लेअर आहे याला आपण लिहूया मिडल लेअर, आणि हा जो काही मिडल लेअर आहे याला तुम्ही नाव द्या बाळांनो मायोमेट्रियम. समजलंय. फाईन. मायोमेट्रियम बद्दल तुम्हाला काय लक्षात घ्यायचं, तर हा मायोमेट्रियम थिक असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये स्मूथ मसल असेल. फाईन. एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्यायचं, स्मूथ मसल्स असेल. फाईन. ज्यावेळेस बाळाचं डेव्हलपमेंट इथं होणार आहे, बाळाचं डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर ज्यावेळेस डिलिव्हरी होणार आहे बेटा, ठीक आहे, त्यावेळेस एक हॉर्मोन रिलीज होतो, तुम्हाला माहिती आहे. तो हॉर्मोन आहे बेटा ऑक्सिटोसिन. कुठला हॉर्मोन आहे, ऑक्सिटोसिन. फाईन बेटा. तर तो जो काही ऑक्सिटोसिन आहे तो ऑक्सिटोसिन रिलीज करेल पोस्टेरियर पिट्युटरी, तो व्हाया ब्लड येणार, आणि व्हाया ब्लड तो फिमेलचे ह्या मिडल लेअर, ह्या मायोमेट्रियमवरचे जे काही स्मूथ मसल आहे त्यांना सिग्नल देणार, आणि त्या जोरजोरात कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स करतील, आणि कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स केल्यानंतर बेबी जी काही ती बाहेर प्रोपेल होणार आहे, आणि त्यालाच आपण पार्च्युरेशन किंवा डिलिव्हरी म्हणत असतो. समजलंय. सो ऑक्सिटोसिन कुठल्या लेअरवर ऍक्ट होतो असं जर क्वेश्चन आला तर उत्तर असलं पाहिजे बेटा मिडल लेअरवर ऍक्ट होतं, हे लक्षात घ्या. सो ऑक्सिटोसिन हॉर्मोन जो काही
ऍक्ट ऑन दिस लेअर. फाईन बेटा, हे लक्षात घ्या. इतपत काय अडचण झालंय? क्लिअर? शाबास. फाईन. त्यानंतर जो सगळ्यात इनरमोस्ट लेअर आहे, इनरमोस्ट लेअर है ना, इनरमोस्ट लेअर बद्दल थोडंसं डिटेल बघूया. इनरमोस्ट लेअर हा असा फोल्डेड असणार आहे बेटा, हे लक्षात घ्या. इनरमोस्ट लेअर जो काही आहे, इनरमोस्ट लेअर, या इनरमोस्ट लेअरला आपण थोडंसं बेटा इनरमोस्ट लेअरला इकडे लिहूया है ना. लक्ष द्या, जो इनर लेअर आहे, इनर लेअर, ह्या इनर लेअरला तुम्ही एंडोमेट्रियम म्हणा अगोदर. काय नाव द्या बेटा? एंडोमेट्रियम. ठीक आहे, आपण थोडंसं स्पीड ना घेऊया बेटा. ठीक आहे, एंडोमेट्रियम हा कसा आहे? हा थिक आहे. ओके, थिक म्हणजे जाड आहे. त्यानंतर हा ग्लँड्युलर आहे. ग्लँड्युलर म्हणजे ग्लँड्स आहे, आणि ऑब्व्हियसली ग्लँड जर असेल तर हा सिक्रेशन करणार आहे. लक्षात आलंय? सो सिक्रेटरी पण आहे. फाईन. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा जो काही एंडोमेट्रियम आहे याच्यामध्ये काय असणार आहे? हॅज ब्लड वेसल्स. याच्यामध्ये ब्लड वेसल्स पण असतील बेटा. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणखी काय? तर हा जो काही एंडोमेट्रियम आहे हा प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये बनतो आणि तुटतो. लक्षात आलंय? हे बघा, प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये पहिली गोष्ट एक सगळ्यात मेजर लक्षात घ्या. बघा, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये होतंय काय? तर ओव्हरीमध्ये एक सेल डेव्हलप होते, ती एक सेल रिलीज होईल. आता एक सेल रिलीज झाल्याच्या नंतर बाळांनो एक प्रोबॅबिलिटी असते की एक सेल रिलीज झाल्यानंतर होऊ शकतं फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन जर झालं तर झायगोट बनेल, मोरुला बनेल, ब्लास्टुला बनेल, ब्लास्टोसिस्ट बनेल, इम्प्लांटेशन होईल. मग इम्प्लांटेशनसाठी एंडोमेट्रियम गरजेचं आहे. लक्षात आलंय? सो इम्प्लांटेशन कुठं होत असतंय? इम्प्लांटेशन कुठं होत असतंय तर याच्या कुठं होणार आहे बेटा? एंडोमेट्रियममध्ये. सो इम्प्लांटेशन ऑकर हेअर. समजलंय? इम्प्लांटेशन ऑकर हेअर. इम्प्लांटेशन इथं होणार आहे एंडोमेट्रियममध्ये, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर एक सेल बनली, क्लिअर, तर चान्सेस असतात फर्टिलायझेशन होण्याचे, म्हणून तयारी म्हणून हा एंडोमेट्रियम बनवला असतो. जर फर्टिलायझेशन झालंच नाही तर झायगोट बनणारच नाही, आणि जर झायगोट बनलाच नाही तर इम्प्लांटेशनचा प्रश्नच नाही. तर हा एंडोमेट्रियम ठेवायचा का? तर नाही, तर हा सेड ऑफ केला जातो बेटा, हे लक्षात घ्या. म्हणजे जर एंडोमेट्रियम सेड ऑफ नाही केला तर पुढची मेन्स्ट्रुअल सायकल येणार नाही, याचा अर्थ प्रेग्नन्सी कन्फर्म झाली. आणि जर फर्टिलायझेशन झालंच नाही, झायगोट बनणारच नाही, इम्प्लांटेशन होणारच नाही, आणि हा लेअर सेड ऑफ होईल. आणि जर सेड ऑफ जर झाला तर ब्लिडिंग होईल, कारण की याच्यामध्ये ब्लड वेसल्स आहेत. आणि ब्लिडिंग जर झाली तर फर्स्ट डे ऑफ ब्लिडिंग कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ फर्स्ट डे ऑफ नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल, हे लक्षात घ्या. ठीक आहे, सो हा कंटिन्युअसली फॉर्म होतो अँड सेड ऑफ पण होत असतो, हे लक्षात घ्या. फाईन बेटा, क्लिअर, हे लक्षात घ्या. ओके, आणि ह्या युट्रसच्या नंतर खाली एक कॅनल लाईक स्ट्रक्चर आहे, याला तुम्ही सर्व्हिक्स म्हणा किंवा सर्व्हिकल कॅनल म्हणा, आणि पुढे व्हजायना असणार बेटा, हे लक्षात घ्या. फाईन, इकडे व्हजायना असणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, क्लिअर. सो सर्व्हिक्स आहे, सर्व्हिकल कॅनल आहे, आणि नंतर व्हजायना असणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे बेटा, फाईन, आले लक्षात सगळ्यांच्या. सो युट्रसचे 3 लेअर बघितले आपण. आउटर जो काही लेअर आहे त्याला पेरिमेट्रियम म्हणलं आपण. फाईन बेटा, सो इट इज आउटर लेअर. फाईन. मिडल लेअर कुठला आहे बेटा? मायोमेट्रियम, जो की ठीक आहे, स्मूथ मसल्स असतात, ऑक्सिटोसिन याच्यावर हे करणार आहे, आणि हा हेल्प करेल. कशासाठी हेल्प करेल? हेल्प इन पार्च्युरेशन और डिलिव्हरी ऑफ बेबी. फाईन बेटा, हे लक्षात घ्या. ओके, आणि सगळ्यात इनरमोस्ट लेअर जो काही दॅट इज एंडोमेट्रियम, हा ठीक आहे, ग्लँड्युलर आहे, सिक्रेटरी आहे, याच्यात ब्लड वेसल्स असतात, इम्प्लांटेशन इथंच होणार आहे, आणि हा बनतो आणि तुटतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे बेटा, सो हे होतं युट्रसच्या बाबतीत. याचा शेप कसा आहे, इथं काय काय होतं हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर झाले? क्लिअर, शाबाश. ओके, चला या इकडं. फाईन, ओके बेटा, चला. द पार्ट ऑफ ओविडक्ट कॉल्ड एम्पुला, है ना. जस्ट अ मिनिट. ओके, नेक्स्ट बघा, द पार्ट ऑफ ओविडक्ट. शेवटचा ओविडक्टचा पार्ट कुठला होता बेटा? दॅट इज इस्थमस. आणि इस्थमस इट इज अ नॅरो ल्युमेन, है की नाही, अँड इट इज जॉईन टू दी युट्रस, हे लक्षात घ्या. चला नेक्स्ट बघा, आपण आताच डिस्कस केलं. युट्रस इट इज सिंगल अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट? ओम. द शेप ऑफ युट्रस इट इज लाईक अन इन्व्हर्टेड पियर शेप स्ट्रक्चर. इट इज सपोर्टेड बाय लिगामेंट, हे लक्षात घ्या, अटॅच टू द पेल्विक वॉल. क्लिअर. नेक्स्ट बघा, युट्रस ओपन इन टू व्हजायना थ्रू नॅरो सर्व्हिक्स. युट्रस व्हजायनामध्ये ओपन होणार आहे सर्व्हिक्सद्वारे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, द कॅव्हिटी ऑफ सर्व्हिक्स इट इज कॉल्ड एज सर्व्हिकल कॅनल. ओके, अलॉंग विथ व्हजायना इट फॉर्म्स द बर्थ कॅनल. मागच्याच वर्षी क्वेश्चन येऊन गेला ना बेटा, की बर्थ कॅनल कोण बनवतंय? बर्थ कॅनल कोण बनवतंय? तर नीट लक्षात घ्या, सर्व्हिक्स आणि व्हजायना याच्या थ्रू बेबी बाहेर येणार आहे, लक्षात आलं, पार्च्युरेशनच्या वेळेस, आणि त्या दोघांना मिळून आपण म्हणत असतो बर्थ कॅनल, हे लक्षात घ्या. सो सर्व्हिक्स प्लस किंवा सर्व्हिकल कॅनल प्लस वजायना हे दोन्ही मिळून बनवतील बेटा बर्थ कॅनल.
हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. ठीक, फाईन. याच्यावर क्वेश्चन येईल, आलेला आहे, स्टेटमेंट बनेल. ठीक आहे बेटा, हे लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, द वॉल ऑफ युट्रस हॅज हाऊ मेनी लेअर. आताच बघितलं पण 3 लेअर. आउटर जो काही थीन आहे, मेम्ब्रेनस आहे, त्याला पेरिमेट्रियम म्हणलं. मिडल जो काही थिक लेअर आहे त्याच्यामध्ये स्मूथ मसल्स असतात. क्लिअर बेटा. ऑक्सिटोसिन तिथं काम करतो, तो लेअर डिलिव्हरीसाठी मदत करतो, पार्च्युरेशनसाठी. हे आपण आत्ताच बघितलंय. जो मायोमेट्रियम आहे की नाही, इनर जो काही लेअर आहे तो ग्लँडुलर आहे, हे लक्षात घ्या. त्याला एंडोमेट्रियम म्हणलं आपण. क्लिअर बेटा. एंडोमेट्रियम अंडरगो सायक्लिकल चेंजेस, म्हणजे तो बनतो आणि तुटतो कधी, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये, आहे की नाही, हे लक्षात घ्या. आणि मायोमेट्रियम काय करणार आहे, एक्झिबिट स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी ऑफ बेबी. प्रत्येक लेअरचं काम तुम्हाला लक्षात घ्यायचंय, त्याच्याबद्दलचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात घ्यायचे. तिथं क्वेश्चन येणार येणार येणार. चला, चलो आता आपण ओव्हरी बद्दल बघितलंय. फाईन. ओव्हरी बद्दल थोडंसं डिटेल बघूया आपण. चला, हरकत नाही. ओव्हरी बद्दल या आणखी थोडंसं डिटेल बघूया बेटा. क्लिअर. ओव्हरी बद्दल जस्ट अ मिनिट, आय विल सेट माय माईक. हां, लक्ष द्या. ओव्हरी बद्दल थोडंसं डिटेल बघूयाच आपण, है ना. ओव्हरी, ओव्हरी म्हणा, ओव्हरीज म्हणा, काय हरकत नाही. ठीक आहे, चला लक्ष द्या. ओव्हरी जी काही आहे हे तुम्हाला माहिती की प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे बाळांनो. प्रायमरी सेक्स ऑर्गन. क्लिअर. काय करणारे, प्रोडक्शन. प्रोडक्शन कशाचं करेल बाळांनो, तर प्रोडक्शन करणार 2 गोष्टीचं. एक तर ओव्हम बनवणारे एक्सेल, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सिंथेसिस करणारे, बनवणारे. काय बनवणारे बेटा, स्टेरॉइडल हॉर्मोन. काय बनवणारे, स्टेरॉइडल हॉर्मोन. हे लक्षात घ्या. ओव्हरी काय बनवते, स्टेरॉइडल हॉर्मोन. क्लिअर. कुठले कुठले स्टेरॉइडल हॉर्मोन बनवणारे बेटा, तर लक्षात घ्या, इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल. लक्षात आलंय, हे हॉर्मोन बनवत असते बेटा ओव्हरी. आणि एक NCERT मध्ये लाईन आहे, ती लाईन पण आपण बघणार आहोत. ओव्हरी ज्यावेळेस बेबी डिलिव्हरी होणार आहे त्यावेळेस रिलॅक्सिन पण बनवते बेटा, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आपण बघूया. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा, ही जी काही ओव्हरी आहे, ओव्हरीची आपण लेंथ बघितली होती, है ना. ओव्हरीची जी काही लेंथ आहे, ओव्हरीची लेंथ आपण बघितली होती. ही लेंथ पण तुम्हाला लक्षात ठेवायची बेटा, हे लक्षात घ्या. क्लिअर. ओव्हरीची लेंथ काय असणार आहे, 2 to 4 सेंटीमीटर असणार आहे, हे लक्षात घ्या. क्लिअर. दुसरी गोष्ट आपण हे पण बघितलं होतं की ओव्हरी जी काही आहे ती अटॅच असते युट्राइन आणि पेल्विक वॉलला विथ द हेल्प ऑफ सस्पेन्सरी लिगामेंट. क्लिअर. सो ओव्हरी आर अटॅच टू, कोणाला अटॅच असते बेटा, अटॅच टू युटेराइन वॉल, है ना. युटेराइन आणि पेल्विक वॉल. पेल्विक वॉल. फाईन बेटा. कशाच्या साहाय्याने, तर सस्पेन्सरी लिगामेंटच्या साहाय्याने अटॅच असते, हे लक्षात घ्या. सस्पेन्सरी लिगामेंट. फाईन. हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, हे लक्षात घ्या. चला थोडंसं डिटेल जाऊया आणखी. ओव्हरी जी काही असणार आहे बाळांनो, ओव्हरी जी काही असणार आहे, ओव्हरीचा आपण जर कट सेक्शन जर घेतला तर ओव्हरीमध्ये आपल्याला 2 पार्ट बघायला भेटतात. लक्षात आलं. फाईन. आपण बघूया. बघा, हे बघा. सपोज फॉर एक्झाम्पल हे ओव्हरीचं स्ट्रक्चर आहे. ओके, ह्या ओव्हरीच्या कडेकडेला जे काही सेल्स असतात, तर ऑब्विसली आता हे सगळे आउटर सेल्स आहेत, तर यांना आपण जर्मिनल इपिथेलियम म्हणूया बेटा. काय म्हणूया, जर्मिनल इपिथेलियम. आता जर्मिनल इपिथेलियम हे जर नाव आलं किंवा जर्मिनल हे जर नाव आलं तर लक्षात घ्यायचं की ह्या सेल भविष्यात गॅमेट बनवणार आहे. आणि फिमेलमध्ये गॅमेट कुठला आहे बेटा, तर ओव्हम आहे, एक्सेल आहे, हे लक्षात घ्या. फाईन. म्हणजे ह्या सेल भविष्यात गॅमेट बनवतील, हे लक्षात घ्या. क्लिअर. आता ओव्हरीच्या आतमध्ये कडेकडेला तर जर्मिनल इपिथेलियम आपण बघितलंय. ओव्हरीच्या आतमध्ये सगळा जो काही पोर्शन दिसतोय तुम्हाला, ह्या पूर्ण पोर्शनला तुम्ही नाव द्या ओव्हॅरियन स्ट्रोमा. काय नाव द्या बेटा, ओव्हॅरियन स्ट्रोमा. लक्षात आलंय, ओव्हॅरियन स्ट्रोमा. आता लक्षात घ्या, ओव्हॅरियन स्ट्रोमा जो काही असणार आहे याला आपण 2 पार्ट्समध्ये डिव्हाइड करतोय. लक्षात आलंय. पूर्ण ओव्हरीच्या आतमध्ये सगळा जो काही पोर्शन होता त्याला आपण ओव्हॅरियन स्ट्रोमा म्हणलं. त्याचे 2 पार्ट्स आपण हे केले. जो आउटर पार्ट आहे त्याला म्हणा ओव्हॅरियन कॉर्टेक्स, आणि जो इनर पार्ट आहे त्याला तुम्ही नाव द्या ओव्हॅरियन मेडुला. समजलंय बेटा. ओके. सो ओव्हॅरियन कॉर्टेक्सला तुम्ही 2 पार्ट्समध्ये डिव्हाइड केलंय. जो आउटर पार्ट आहे त्या आउटर पार्टला आपण नाव दिले ओव्हॅरियन कॉर्टेक्स. ओव्हॅरियन कॉर्टेक्स. समजलंय बाळांनो. आणि जो इनर पार्ट आहे ते इनर पार्टला आपण नाव दिलं बेटा ओव्हॅरियन मेडुला. समजलंय. क्लिअर. आता एक क्वेश्चन विचारतील तुम्हाला की ओव्हॅरियन कॉर्टेक्समध्ये काय असतं आणि ओव्हॅरियन मेडुलामध्ये काय असतं. तो ओव्हॅरियन कॉर्टेक्स जो काही आहे याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे त्या बाळाचं ज्यावेळेस डेव्हलपमेंट चालू असतं, आता हे गर्ल चाइल्ड आहे, गर्ल चाइल्डमध्ये किंवा आपल्या ह्युमनच्या चाइल्डमध्ये ज्यावेळेस ते आईच्या युट्रसमध्ये डेव्हलप होत असते, 3ऱ्या महिन्यामध्ये सेक्स डिटरमाइन होतो. 3ऱ्या महिन्यामध्ये सेक्स डिटरमाइन झाला
याचा अर्थ डेव्हलपिंग जे काही चाइल्ड आहे हे गर्ल चाइल्ड आहे, तर ओव्हरी बनेल आणि ओव्हरीमध्ये अशा काही सेल्स बनवून ठेवलेले असतात. याला तुम्ही उगोनिया म्हणा. काय म्हणा बेटा? उगोनिया. भविष्यात यांच्यापासून एक सेल बनणार आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, उगोनिया. आणि ज्यावेळेस ह्या मुलीचा जन्म होतो त्यावेळेस तिच्या ओव्हरीमध्ये ह्या उगोनिया मिओसिसमध्ये जायला निघतात आणि फॉलिकल बनवतात. समजलंय? सो आउटर कॉर्टेक्समध्ये उगोनियल सेल आणि फॉलिकल सापडतील हे लक्षात घ्या. ठीक आहे, आउटर कॉर्टेक्समध्ये काय काय सापडणार आहे? तो उगोनिया. उगोनिया कधी सापडतील सर? फिटल लाईफमध्ये सापडतील. फिटल लाईफ म्हणजे त्या बाळाचा आणखी जन्म झालेला नाही त्यावेळेस. आणि फॉलिकल कधी सापडतील? आता बऱ्याचशा मुलांना असं वाटतं की फॉलिकल म्हणजे काय? फॉलिकल म्हणजे काय बाळांनो? ही एक सेल आहे ना, हिला नाव द्या तुम्ही प्रायमरी oocyte, जी की हे बघा उगोनियल सेल आहे. हे बघा ही जी सेल आहे ह्या उगोनियल सेल आहे. ह्या उगोनिया नंतर मिओसिस मध्ये जातील आणि मिओसिस मध्ये गेल्याच्या नंतर एक सेल बनवणार आहे. तर सुरुवातीची जी काही स्टेज आहे त्याला आपण प्रायमरी oocyte म्हणलं. ही जी काही प्रायमरी oocyte आहे बाळांनो, ह्या प्रायमरी oocyteच्या शेजारी भरपूर साऱ्या काही सेल्स असतात आहे ना. ह्या ज्या काही सेल्स आहेत ह्या सेल्सला आपण ग्रॅन्युलोसा सेल्स नाव देतो. ही प्रायमरी oocyte, ह्या सेल्सला नाव देतो ग्रॅन्युलोसा सेल्स आणि ह्या सगळ्या स्ट्रक्चरला मिळून नाव देतो आपण प्रायमरी फॉलिकल. समजलंय? मग असे फॉलिकल असतात. फॉलिकल असतात बेटा हे लक्षात घ्या. क्लिअर? फॉलिकल कधी असतील तर प्युबर्टीला आल्याच्या नंतर फॉलिकल असतील हे लक्षात घ्या. सो कॉर्टेक्समध्ये काय शिकलाय तुम्ही? काय शिकलाय आपण? हे शिकलो की ओव्हरीची जी काही आउटर कव्हरिंग आहे त्याला जर्मिनल इपिथेलियम नाव दिले. त्याच्या आतमध्ये पूर्ण जो काही रिकामी जागा आहे त्या रिकामी जागेला ओव्हेरियन स्ट्रोमा म्हणले. त्याला आपण दोन पार्ट्समध्ये डिव्हाइड केले. आउटर पार्टला ओव्हेरियन कॉर्टेक्स, मधल्या पार्टला ओव्हेरियन मेडुला. कॉर्टेक्समध्ये काय असतं एकदम स्पेसिफिकली जर गेलं तो उगोनी असतात फिटल लाईफमध्ये आणि फॉलिकल असतात प्युबर्टीला, हे लक्षात ठेवा. आणि मेडुलामध्ये काय असणार आहे तर मेडुलामध्ये असतात बाळांनो ब्लड व्हेसल्स. काय असतात? मेडुला पार्टमध्ये ब्लड व्हेसल्स आहेत. ओके, वेगवेगळ्या नर्व असतील, लिम्फॅटिक व्हेसल्स असतील. लक्षात आले? हे सगळं मेडुलाच्या पार्टमध्ये असतात हे लक्षात घ्या. आर्टरीज असेल, व्हेन असेल, हे असतात ओव्हेरियन मेडुलामध्ये. झालंय क्लिअर? काय काय बघितलं सांगा आपण? बेटा आपण ओव्हरी बघतोय, प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे है ना. त्याचं प्रायमरी सेक्स ऑर्गन का म्हणलं? आता ॲसर्शन रिझन बेस्ड क्वेश्चन जर आला की ओव्हरीज आर दी प्रायमरी सेक्स ऑर्गन, तर ॲसर्शन बरोबर आहे. रिझनमध्ये रिझन जर असं जर दिलं की इट इज गोइंग टू प्रोड्यूस हॉर्मोन्स अँड एक्सेल, तर ॲसर्शन पण बरोबर आहे, रिझन पण बरोबर आहे आणि रिझन ॲसर्शनचं करेक्ट एक्सप्लेनेशन हे लक्षात घ्या. क्लिअर? दुसरी गोष्ट, लेंथ काय दिली? 2 to 4 सेंटीमीटर. अटॅच असतात पेल्विक वॉल आणि युट्राइन वॉल विथ द हेल्प ऑफ सस्पेन्सरी लिगामेंट. त्यानंतर कट केल्याच्या नंतर आपण बघितले काय काय असतं. ठीक आहे बेटा, एवढे सगळ्या टेक्निकल मायन्यूट गोष्टी तुम्हाला ओव्हरीबद्दल लक्षात असल्याच पाहिजे. फाईन बेटा, इथं नीटला क्वेश्चन जर बनला तर याच्या बाहेर बनणार नाही बेटा, ही गॅरंटी आहे सकुंडे सरांची. ठीक, चलो. सो आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे जवळपास सगळे स्ट्रक्चर बघितले. आता फिमेल एक्सटर्नल जेनिटली आपल्याला बघायचं आहे. फाईन, चला याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, झालंय? सोपं आहे बेटा. ठीक, ते हिंदीमध्ये एक म्हण आहे बघा, अगर खुद से नहीं हारे तो जीत पक्की आहे. समजलंय? म्हणजे प्रिपरेशन करत असताना कधी डिमोटिवेशन आलं, ठीक आहे, मार्क्स वाढत नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी रोज फेस करतोय. विद्यार्थी येऊन बोलतात सर स्टडी करतोय आम्ही बट स्कोअर इम्प्रूव्ह होत नाही. तर बिलकुल हार तुम्हाला मानायची नाही बेटा. तुम्ही शेवटपर्यंत टीचर्स तुमच्या सोबत असतात. तुम्ही टीचर्सला जेवढं ॲसेस करता येईल, जेवढा टीचरचा फायदा घेता येईल तेवढा फायदा घ्या. ठीक आहे, एक एक कन्सेप्ट टीचरकडनं क्लिअर करून घ्या. ठीक, जिथं मी सांगेल इथं क्वेश्चन बनेल तर बनेल, तो प्रॉपर नोट करा, कन्सेप्ट क्लिअर करा. ठीक आहे, क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा, मॉक टेस्ट द्या. ठीक आहे बेटा, टेन्शन घ्यायचं नाही. क्लिअर? चलो, नेक्स्ट आपण बघणार आहोत दॅट इज जस्ट अ मिनिट. हां, एक्सटर्नल जेनेटेलिया बघूया आपण. फिमेल एक्सटर्नल जेनेटेलिया. फाईन बेटा, फिमेल एक्सटर्नल जेनेटेलिया आपण बघणार आहोत. क्लिअर? सो आपण बघतोय फिमेल एक्सटर्नल जेनेटालिया. फाईन, ओके, ऑल गुड. चला, साऊंड वगैरे येतोय, हरकत नाही. ठीक आहे बेटा, चलो, हेडिंग टुवर्ड्स फिमेल एक्सटर्नल जेनेटालिया. क्लिअर? बघा, फिमेल एक्सटर्नल जेनेटालियाला आपण नाव देऊ वुल्वा. फाईन, ओके. आता याच्यामध्ये असणार काय बघा, फिमेल
जी काही जेनेटली आहे याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की बाळांनो एक कॅव्हिटी असेल, अशी एक रिकामी रिकामी म्हणण्यापेक्षा एक बोट शेप्ड अशी एक कॅव्हिटी असेल, त्याच्यामध्ये थोडंसं डिप्रेशन असेल, हे असेल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो इथं मी एक कॅव्हिटी ड्रॉ करतोय. हे बघा, ही जी काही कॅव्हिटी दिसते, कॅव्हिटी म्हणजे हे बोट शेप स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये थोडीशी रिकामी जागा आहे, खोलगट एक खड्ड्यासारखं असणार स्ट्रक्चर. ठीक आहे. तर याला तुम्ही वेस्टिब्यूल नाव द्या. अगोदर मी जसं समजून सांगतोय ना ते लक्षात घ्या, तुमची कन्सेप्ट 100% क्लिअर होणार. ठीक आहे. याला नाव द्या वेस्टिब्यूल. ओके बेटा, ही जी काही कॅव्हिटी आहे हिला वेस्टिब्यूल नाव दिलं आपण. या वेस्टिब्यूलमध्ये आपण दोन ओपनिंग दाखवूया, है ना. एक इथं ओपनिंग आणि एक ओपनिंग. ओपनिंग म्हणजे होल. ठीक आहे बेटा. याला नाव द्या तुम्ही वजायनल ओपनिंग. नाव दिलंय बाळांनो वजायनल ओपनिंग. ठीक. ओके. दुसरी जी काही ओपनिंग आहे याला युरेथ्रल ओपनिंग आपण नाव देऊया बाळांनो. युरेथ्रल ओपनिंग. झालंय क्लिअर? शाबाश. काय काय बघितलं आपण? चला रिवाइज करा पटकन. एक रिकामी जागा आहे, त्याला आपण वेस्टिब्यूल नाव दिलंय. त्या वेस्टिब्यूलमध्ये दोन होल आहेत, एक वजायनल ओपनिंग लोअर साईडला आणि एक हे युरेथ्रल ओपनिंग, हे लक्षात घ्या. ओके. आता हे जी काही ओपनिंग्स आहेत ह्या ओपनिंगला तुम्ही कव्हर करा, है ना, बाय अ स्किन फोल्ड. लक्षात घ्या, स्किनच्या एक थोडीशी जाडसर लेअर असते, त्याच्या साहाय्याने याला कव्हर करा. क्लिअर बेटा? थोडंसं आपण वाढवूया, है ना. ओके. हा जो काही लेअर दिसतोय तुम्हाला, जो पूर्ण याला कव्हर करेल. क्लिअर बेटा? पूर्ण वेस्टिब्यूलला कव्हर करणार आहे. ह्या लेअरला तुम्ही नाव द्या बेटा लेबिया मायनोरा. काय नाव द्या? लेबिया मायनोरा. ठीक आहे बेटा. ओके. थोडी एक रफ डायग्राम ड्रॉ करूया आपण, याच्यात जास्त वेळ आपण घालवणार नाही. ठीक आहे. सो आपण वेस्टिब्यूल बघितले, वेस्टिब्यूलमध्ये दोन ओपनिंग बघितले. वरच्या ओपनिंगला युरेथ्रल ओपनिंग म्हणलं, खालच्या ओपनिंगला आपण वजायनल ओपनिंग म्हणलं, आणि त्याला कव्हर करण्यासाठी आपण स्किनचे एक लेअर दिलाय. ह्या लेअरला नाव द्या लेबिया मायनोरा. लेबिया मायनोरा. झाले क्लिअर? आता ह्या लेबिया मायनोराच्या अप्पर जंक्शनला म्हणजे युरेथ्रल ओपनिंगच्या वरती एक स्ट्रक्चर सापडणार आहे बाळांनो. त्या स्ट्रक्चरला आपण हवं तर चला कुठल्या कलरने रिप्रेझेंट करूया. ठीक आहे, आपण रिप्रेझेंट करूया ग्रीन स्ट्रक्चरनेच करूया. ठीक आहे. हे जे काही ग्रीन स्ट्रक्चर दिसतंय है ना, याला नाव द्या तुम्ही क्लिटॉरिस. काय नाव द्या बेटा? क्लिटॉरिस. सो दिस इज नथिंग बट व्हॉट? इट इज कॉल्ड ॲज क्लिटॉरिस. झाले क्लिअर? इट इज कॉल्ड ॲज क्लिटॉरिस. फाईन बेटा. सो क्लिटॉरिस कुठं आहे याच्यावर क्वेश्चन येणार. क्लिटॉरिस कुठे आहे बेटा? चला अगोदर तर क्लिटॉरिस म्हणजे काय? एक छोटंसं बल्जी पार्ट असतो बेटा. लक्षात आलं? फाईन. हे लक्षात घ्या, हा बल्जी पार्ट आहे. बल्जी किंवा बल्ज लाईक स्ट्रक्चर आहे. एक्स्ट्रा आउट ग्रोथ असते थोडीशी. बल्ज पार्ट. ओके. कुठं असतो? प्रेझेंट ॲट अप्पर जंक्शन ऑफ. अप्पर जंक्शन कशाचं बेटा? तर लेबिया मायनोरा. हे परीक्षेमध्ये बनणारं स्टेटमेंट आहे, हे लक्षात घ्या. बल्जी म्हणजे एक्स्ट्रा आउट ग्रोथ असणार पार्ट. ठीक आहे, हे लक्षात घ्या बेटा. फाईन. येते लक्षात येते. याला तुम्ही होमोलॉगस टू पेनिस पण म्हणू शकता, है की नाही. क्लिटॉरिस इट इज कन्सिडर्ड ॲज होमोलॉगस टू पेनिस. फाईन बेटा, हे लक्षात घ्या. ओके. होमोलॉगस ऑर्गन्स तुम्हाला माहिती आहे. होमोलॉगस ऑर्गन म्हणजे काय? जे असे ऑर्गन ज्यांचे इनिशियल स्ट्रक्चर तर सेम आहे बट फंक्शन्स डिफरंट करतात. लक्षात आलं? फाईन. हे लक्षात घ्या. फाईन बेटा. ओके. फाईन. नेक्स्ट बघा, याच्या बाहेर आणखी एक तुम्ही लेअर ड्रॉ करा, है ना. याच्या बाहेर आणखी एक लेअर तुम्ही ड्रॉ करा. ही जी काही लेअर आहे ह्या लेअरला ही थोडीशी जाड असते बेटा ॲज कम्पेअर टू आतला लेअर. ह्या लेअरला तुम्ही नाव द्या, ही जी काही लेअर दिसते. ओके. फाईन. ही जी काही लेअर आहे ह्या लेअरला तुम्ही नाव द्या लेबिया मेजोरा. काय नाव द्या बेटा? लेबिया मेजोरा. फाईन बेटा. ही पण एक स्किनचेच लेअर आहे. स्किन एक थिक स्किन फोल्ड आहे बेटा, हे लक्षात घ्या. फाईन. एक जाड स्किनचा लेअर आहे असं लक्षात घेतलं तरी चालतंय. याला तुम्ही नाव दिले लेबिया मेजोरा. फाईन बेटा. लेबिया मेजोरा. जाड आहे, मोठी आहे म्हणून मेजोरा. ही आतली छोटी होती म्हणून मायनोरा, हे लक्षात घ्या. आणि याच्यावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं सापडेल की इथं काही फॅटी टिश्यू स्टोअर केलेले आहेत, है ना. आणि इथं काही प्युबिक हेअर्स पण असतात, हे लक्षात घ्या. तर ह्या पार्टला
बघा हे पूर्ण जे काही एक्सटर्नल जेनेटल आहे त्याच्या वरती वरती लक्षात आलंय, स्किनच्या लेअरच्या खाली काही फॅटी टिश्यू असतात. इथं हे जे काही फॅटी टिश्यू आहेत, फॅटी टिश्यू जे काही आहेत याला तुम्ही नाव देणार मॉन्स प्युबिस. आणि मॉन्स प्युबिस मध्ये काय काय असणार बेटा, तर मॉन्स प्युबिस मध्ये प्युबिक हेअर पण आहेत, प्युबिक हेअर पण आहेत. लक्षात आलंय. आणखी काय असणार आहे, तर फॅट स्टोअर केलेलं हे लक्षात घ्या. इथं काही फॅटी टिश्यू पण असतील जे सबक्युटेनियसली प्रेझेंट असतील हे लक्षात घ्या. क्लिअर बेटा. सो दिस वॉज ऑल अबाउट फिमेल एक्सटर्नल जेनेटेलिया. चला 2 मिनिटात एकदा रिकॅप घेऊया आपण, है ना. फिमेल एक्सटर्नल जेनेटेलियामध्ये काय काय असणार आहे, सुरुवातीला मी सांगितलं होतं तुम्हाला एक कॅव्हिटीला एक स्ट्रक्चर आहे, त्याला नाव दिलं आपण वेस्टिब्यूल. त्याच्यामध्ये 2 ओपनिंग्स आहेत, खालची ओपनिंगला व्हजायनल ओपनिंग, वरच्या ओपनिंगला युरेथ्रल ओपनिंग. ओके. याला कव्हर करण्यासाठी स्किनचा एक लेअर आहे, त्याला काय नाव देतो आपण, लिबिया मायनोरा. लिबिया मायनोराच्या अप्पर जंक्शनला काय बाळांनो, क्लिटोरिस. क्लिटोरिस एक बल्ज पार्ट आहे, लक्षात आलं. फाईन, हे लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर क्लिटोरिसचं काम काय, तर क्लिटोरिस ॲक्ट ॲज अ प्लीजर सेंटर. फाईन बेटा, ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स. फाईन. ओके. त्याच्यानंतर याला कव्हर करण्यासाठी एक आउटर लेअर आहे, दॅट इज थिक फोल्ड ऑफ स्किन. क्लिअर. थिक फोल्ड ऑफ स्किन है की नाही, हे आउटर मोस्ट आहे, हे लक्षात घ्या. फाईन बेटा, आउटर मोस्ट. क्लिअर. प्रेझेंट आउटसाइड दी लिबिया मायनोरा. ओके. आणि त्याच्यावरती ह्या सगळ्या एक्सटर्नल जेनेटेलियाच्या वरती एक फॅटी टिश्यू डिपॉझिट झालेले, त्याला नाव देतो आपण मॉन्स प्युबिस. तिथं प्युबिक हेअर असणार आहे, इथं फॅटी टिश्यू डिपॉझिट झालेले आहेत बेटा, हे लक्षात घ्या. क्लिअर. सो दिस वॉज ऑल अबाउट फिमेल एक्सटर्नल जेनेटेलिया. इतपत समजलंय सगळ्यांना. क्लिअर. छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या बेटा. ठीक. चलो. ओके. फाईन. चला आता आपण थोडंसं काय करूया, oogenesis इथं कंप्लीट करून घेऊया. ठीक आहे बेटा. चलो, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, है ना. ओके. झालं क्लिअर. शाबाश. चला नेक्स्ट आपण बघूया oogenesis. क्लिअर. हे बघा, फिमेल एक्सटर्नल जेनेटेलिया दिलेला आहे. फिमेल एक्सटर्नल जेनेटेलियामध्ये काय काय दिलेलं आहे बघूया आपण. ठीक आहे. ओके. बघा, फिमेल एक्सटर्नल जेनेटेलिया इन्क्लूड मॉन्स प्युबिस, लेबिया मेजोरा दिलंय, लेबिया मायनोरा दिलंय, है की नाही. हायमेन आणि क्लिटोरिस बघूया आपण. ठीक आहे बेटा. क्लिटोरिस बद्दल बघितलंय. हे बघा, व्हजायनल ओपनिंग जे काही, व्हजायनल ओपनिंगच्या वरती एक कव्हरिंग असणार आहे, हायमेन ज्याला म्हणतो आपण. काय म्हणतो बेटा, हायमेन. व्हजायनल ओपनिंग जी काही आपण बघितली होती, वेस्टिब्यूल बघितलं होतं, वेस्टिब्यूलमध्ये व्हजायना बघितलं होतं बेटा, व्हजायना. व्हजायनाच्या वरती एक थिन एक कव्हरिंग असणार आहे, याला आपण, ही जी काही कव्हरिंग दिसते याला हायमेन म्हणतो आपण. फाईन बेटा. आता पूर्वी असं कन्सिडर केलं जायचं की हायमेन असणं म्हणजे व्हर्जिनिटीचं सिम्बॉल आहे. व्हर्जिनिटी म्हणजे प्रायर सेक्शुअल इंटरकोर्सचा अनुभव नसणे. ठीक आहे, व्हर्जिनिटीचं सिम्बॉल असतं. बट जनरली बघा, एनसीईआरटी काय सांगते की हायमेन असणं किंवा नसणं इट इज नॉट अ रिलायबल इंडिकेटर ऑफ व्हर्जिनिटी. समजलंय. कधी कधी विदाऊट सेक्शुअल इंटरकोर्स पण हायमेन ब्रेक होऊ शकतं, आणि कधी सेक्शुअल इंटरकोर्स केल्याच्या नंतर पण हायमेन तसंच राहू शकतं, ते ब्रेक नाही होणार. लक्षात आलंय. सो ऑब्विसली हायमेन असणं किंवा नसणं याच्याहून व्हर्जिन कोणी आहे का नाही हे आपण डिसाईड करू शकत नाही, हे लक्षात घ्या. क्लिअर. कधी कधी ज्यावेळेस फिजिकल एक्सरसाइज असतात, सायकलिंग असेल, सडन जॉल्ट असेल, यांनी काय होतं कधी कधी तर हायमेन ब्रेक होऊ शकतं विदाऊट सेक्शुअल इंटरकोर्स. त्यामुळे हायमेन हे रिलायबल इंडिकेटर ऑफ प्रेग्नन्सी, रिलायबल इंडिकेटर ऑफ व्हर्जिनिटी आहे, असं स्टेटमेंट दिलं तर ते स्टेटमेंट चूक आहे बेटा, हे लक्षात घ्या. हायमेन असणं किंवा नसणं त्यावरून आपण डिसाईड करू शकत नाही, हे लक्षात घ्या. क्लिअर बेटा. त्यानंतर बघा, लिबिया मेजोरा काय बेटा, फ्लेसी फोल्ड. लिबिया मायनोरा किंवा लिबिया मेजोरा ह्या स्किनच्या लेअर आहेत ज्या वेस्टिब्यूलला कव्हर करणार आहेत. सिंपल. लिबिया मेजोरा आर फ्लेसी फोल्ड ऑफ टिश्यू. क्लिअर बेटा. फाईन. हे लक्षात घ्या. Extend down from mons pubis and surrounded the vaginal opening. Labia minora are paired folds of tissue under the labia majora. The opening of vagina, it is often covered partially by a membrane called as what? Hymen. Clitoris, it is a tiny finger-like structure which is lies at the upper junction of labia minora above the urethral opening. Hymen, it is often torn during first intercourse. However, it can also be broken by a sudden fall or jolt. इन्सर्शन ऑफ व्हजायनल टॅम्पून्स. लक्षात आलं. हे व्हजायनल टॅम्पून्स काय असतात तर जनरली मेन्स्ट्रल सायकलमध्ये जी काही ब्लिडिंग होत असते त्या ब्लिडिंगला ॲब्झॉर्ब करण्यासाठी टिश्यू पेपरसारखे स्ट्रक्चर्स असतात, त्याला आपण टॅम्पून्स म्हणतो. ते इन्सर्ट करत असताना पण काय होतं
फक्त हायमेन ब्रेक होऊ शकतो. ठीक आहे बेटा. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन सम स्पोर्ट्स लाईक हॉर्स रायडिंग असेल, सायकलिंग असेल एक्सेट्रा, यामध्ये पण हायमेन ब्रेक होऊ शकतं. इन सम वुमेन हायमेन परसिस्ट इवन आफ्टर कोइटस, म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स झाल्याच्या नंतर पण हायमेन कधी कधी राहू शकतं. इनफॅक्ट द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ हायमेन इट इज नॉट अ रिलायबल इंडिकेटर ऑफ व्हर्जिनिटी ऑर सेक्शुअल एक्सपिरियन्स. हायमेन असणं किंवा नसणं हे काही इंडिकेटर नाही आहे व्हर्जिनिटीचं, हे लक्षात घ्या. ठीक आहे बेटा. झाली लाईन टू लाईन एनसीईआरटी क्लिअर? शाबाश. चला पुढं. ठीक आहे. ओके, इतपत झालंय बेटा. फाईन. नेक्स्ट आपण बघूया मॅमरी ग्लँड्स. फाईन बेटा. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं. काय बघितलं होतं की पूर्ण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम सोबत मॅमरी ग्लँड इंटिग्रेटेड असतात, बोथ स्ट्रक्चरली अँड फंक्शनली. पूर्ण जी काही रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे ते घडून आणण्यासाठी. क्लिअर? सो आपण मॅमरी ग्लँडचं स्ट्रक्चर बघूया. क्लिअर बेटा? ओके, चलो, हरकत नाही. मॅमरी ग्लँडचं स्ट्रक्चर मी एकदा ड्रॉ करून देतोय तुम्हाला, एकदम लक्षात घ्या. ठीक आहे बेटा? एकदम इझी आहे. ठीक आहे. कधी कधी मुलं याच्यात कन्फ्यूज होतात आणि इथं क्वेश्चन्स येत असतात. तो आपण बघूया. आपण बघतोय मॅमरी ग्लँड्स. फाईन. काय बघतोय बाळांनो? मॅमरी ग्लँड्स. ओके, बघा मॅमरी ग्लँड्स हे पियर्ड स्ट्रक्चर आहे, हे लक्षात घ्या. प्रत्येक ब्रेस्टमध्ये एक मॅमरी ग्लँड असते, हे लक्षात घ्या. फाईन बेटा. आता मॅमरी ग्लँड जी काही आपण बघतोय, फाईन, मॅमरी ग्लँड्समध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की सुरुवातीला आपली ही बॉडी वॉल असेल बेटा. फाईन. त्यानंतर बॉडी वॉलमध्ये तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की इथं तुम्हाला रिब्स वगैरे पण दाखवतील. फाईन बेटा. मध्ये मध्ये रिब्स दिसत आहेत. ओके, किंवा याला आपण असं ड्रॉ करू शकतो. जस्ट अ मिनिट. हां, या इकडे एकदा आपण डायग्राम ड्रॉ करूया. हे बघा, ही जी काही पूर्ण आहे ही आपली बॉडी वॉल आहे. त्या बॉडी वॉलमध्ये तुम्हाला रिब्स दिसत आहेत मध्ये मध्ये, आणि त्याच्यावरती एक पेक्टोरलिस मेजर मसल आहे. याच्यावर आत्तापर्यंत क्वेश्चन्स नाही आला, बट आत्ता येऊ शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे बेटा. चला आपण स्ट्रक्चर ड्रॉ करूया. क्लिअर? या इकडं मॅमरी ग्लँडचं स्ट्रक्चर बघूया आपण. क्लिअर? मॅमरी ग्लँड्स. ओके बेटा. मॅमरी ग्लँड्स या पियर्ड असतात. लक्षात आले? ब्रेस्ट रिजनमध्ये प्रेझेंट असतील, हे लक्षात घ्या. ओके, ही आपली बॉडी वॉल. मध्ये मध्ये रिब्स दिसत आहेत तुम्हाला. रिबचे हे कट सेक्शन्स आहेत बेटा, हे लक्षात घ्या. ओके, हे काय तर बाळांनो? रिब्स. ओके, त्याच्यानंतर रिबच्या आतमध्ये एक असा लेअर असेल, ही मसल लक्षात ठेवा. ही जी काही मसल्स आहे, ही मसल पूर्ण ब्रेस्ट रिजनला सपोर्ट करणारे, हे लक्षात घ्या. ह्या मसल्सला तुम्ही नाव द्या पेक्टोरॅलिस मेजर मसल. ओके, फाईन, हे नाव द्या. चला, नंतर तुम्हाला लक्षात घ्यायचं की ब्रेस्ट जे काही असणार आहे, सो जस्ट अ मिनिट. ओके बेटा. चला थोडंसं डायग्राम आणखी मोठी ड्रॉ करूया, सो दॅट आपल्याला लेबलिंग करायला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक? ओके, सो ब्रेस्ट रिजन जे काही असणार आहे आपण त्याला ड्रॉ केलंय. फाईन. ह्या ब्रेस्ट रिजनमध्ये असे काही लोब्स असतात, समजलंय सगळ्यांना? हे जे काही लोब्स आहे याला आपण मॅमरी लोब्स म्हणतो, आणि असे 15 ते 20 लोब्स असतात, हे लक्षात घ्या. सो याला नाव दिलं आपण मॅमरी लोब्स. काय नाव दिलं बाळांनो? मॅमरी लोब्स. मॅमरी लोब्सचा नंबर काय? 15 to 20 इन इच ब्रेस्ट. ठीक आहे बेटा, हे लक्षात घ्या. आणि ह्या मॅमरी लोब्समध्ये काय असणार आहे बाळांनो? तर ह्या मॅमरी लोब्समध्ये काही अशा सेल्स असतील, लक्षात आलं? त्याला आपण ॲल्व्ह्युलर सेल्स म्हणतो. समजले? ह्या आहेत ॲल्व्ह्युलाय. समजले? ह्या ॲल्व्ह्युलायच्या सेल्स आहेत. आता हे बघा, ह्या ॲल्व्ह्युलायच्या सेलमध्ये मिल्क प्रोडक्शन होणार आहे, हे लक्षात घ्या. मिल्क प्रोडक्शन झाल्याच्या नंतर हे बघा, ह्या ॲल्व्ह्युलायमधून एक ट्यूब बाहेर येत असते. लक्षात आलं? फाईन, हे लक्षात घ्या. ही जी ट्यूब आहे हिला आपण नाव दिलंय मॅमरी ट्यूब्यूल. काय नाव दिलंय बाळांनो? मॅमरी ट्यूब्यूल. समजलंय सगळ्यांना? फाईन. बघा, हे बघा, इकडे लक्ष द्या. ह्या लोब्समध्ये इमॅजिन करा परत एक ॲल्व्ह्युलाय. क्लिअर? इकडं परत एक ॲल्व्ह्युलाय. ह्या ॲल्व्ह्युलायमधनं जी ट्यूब बाहेर आली आहे, ह्या ट्यूबला आपण नाव दिलं बेटा. काय नाव दिलं? ह्या ट्यूब्सला नाव दिलं मॅमरी ट्यूब्यूल. ह्या मॅमरी ट्यूब्यूल एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन एक ट्यूब बनवतात. ठीक आहे? ही जी काही ट्यूब बनवली यांनी, ह्या ट्यूबला आपण नाव देऊया मॅमरी डक्ट. काय नाव देऊया बेटा? मॅमरी डक्ट. मॅमरी डक्ट समोर गेल्याच्यानंतर थोडीशी वायडन पार्टमध्ये ओपन होते, थोड्याशा जाड पार्टमध्ये किंवा रुंद पार्टमध्ये ओपन होते. याला नाव दिलं आपण मॅमरी ॲम्पुला. मॅमरी ॲम्पुला. समजलंय बेटा? आणि मॅमरी ॲम्पुलाच्या नंतर एक जी ट्यूब आहे
जी समोर जाऊन निपल रिजन मध्ये ओपन होणार आहे, ह्या ट्यूबला तुम्ही नाव द्या लॅक्टिफेरस डक्ट. लॅक्टिफेरस डक्ट समजलंय बाळांनो. लॅक्टिफेरस डक्ट ही ओपन होत असते निपल रिजन मध्ये. सो बेसिकली एवढं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बघा इथं मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा पॉईंट सांगणार आहे बेटा. ठीक आहे, बघा आपण काय काय बघितलं, वन बाय वन बघूया. आपण बघतोय मॅमरी ग्लँडचं स्ट्रक्चर. ठीक आहे, कुठं मॅमरी ग्लँड लोकेटेड आहे सर, ह्या थोरॅक्स रिजन मध्ये प्रेझेंट असणार आहे. फाईन बेटा, ब्रेस्ट रिजन मध्ये. सो याच्या आतमध्ये कुठले मसल्स आहेत ज्या याला सपोर्ट करतात पूर्ण मॅमरी ग्लँड्सला, तर पेक्टोरलिस मेजर मसल आहे. ओके, त्यानंतर असे लोब्स बघितले. ह्या लोब्सला नाव काय दिलं पण मॅमरी लोब्स. ह्या मॅमरी लोब्स जे काही किती असतात 15 ते 20 असतात, हे लक्षात घ्या. ह्या मॅमरी लोब्समध्ये हे जे काही स्ट्रक्चर्स याला आपण ॲल्व्हलाई म्हणलं, ह्या ॲल्व्हलाईच्या सेल्स मिल्क बनवणार आहेत बेटा, हे लक्षात घ्या. ॲल्व्हलाईच्या सेल्स मिल्क बनवणार आहे, हे लक्षात घ्या. मिल्क बनवून ते इथं रिलीज करतील ह्या कॅव्हिटीमध्ये, आणि ह्या कॅव्हिटी थ्रू ते पुढे जाणार आहे. कशात जाणार आहे? मॅमरी ट्युब्युलमध्ये. मॅमरी ट्युब्युलमधून हे मिल्क कुठं जाणार? कुठं जाणार बाळांनो? मॅमरी डक्टमध्ये. मॅमरी डक्टमधून कुठं जाणार? मॅमरी ॲम्पुला. मॅमरी ॲम्पुलामधून कुठं जाणार? तर दॅट इज लॅक्टिफेरस डक्ट. आणि लॅक्टिफेरस डक्ट ही ओपन होत असते, ओपन होते, ओपन आउटसाइड, है की नाही, आउटसाइड ॲट द रिजन ऑफ निपल रिजनद्वारे ओपन होत असते, हे लक्षात घ्या. फाईन, हे लक्षात घ्या. इतपत काय अडचण आहे? निपल रिजनच्या शेजारी थोडासा एक डार्क स्किन कलर टाईप एक रिजन असतो बेटा, सर्क्युलर रिजन, है की नाही, याला आपण ॲरिओला म्हणतो, ॲरिओला. ठीक आहे बेटा, हा डार्क कलर हे स्ट्रक्चर असते बेटा, हे लक्षात घ्या. इतपत समजलंय सगळ्यांना? झाले क्लिअर? फाईन. हे बघा, ही जी लॅक्टिफेरस डक्ट आहे, आणखी एक लक्षात घ्या, लॅक्टिफेरस डक्टच्या आउटसाइडला इथं काही स्पेशल स्मूथ मसल्स असतात, लक्षात आलंय, ज्यावर ऑक्सिटोसिन ऍक्ट होतो आणि याला कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स करतो आणि मिल्कला बाहेर रिलीज करणार आहे. ऑक्सिटोसिन हा मिल्क रिलीजिंग हॉर्मोन आहे, मिल्क लेट डाऊन हॉर्मोन आहे. तो इथल्या सेल्सवर काम करत असतो, ज्या सेल्स ह्या लॅक्टिफेरस डक्टच्या शेजारी असतात. लक्षात आलंय? फाईन, हे लक्षात घ्या. क्लिअर बेटा? त्याला तुम्ही मायो इपिथेलियम पण म्हणू शकता बेटा, हे लक्षात घ्या. ओके, झाले क्लिअर? शाबाश. फाईन, ही सिक्वेन्स लक्षात ठेवा. फाईन बेटा, शाबाश. चला एकदा आपण याचाच तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि याच्यासोबतच आपण एक महत्त्वाचा पार्ट बघूया. ओके, हे तर तुम्ही बघितलंय. क्लिअर? एक या इकडं मुलांना जिथं कन्फ्युजन होतं ना, तो आपण बघूया बेटा. ठीक आहे, हे लक्षात घ्या. बघा, काही हॉर्मोन्स आहे आणि हॉर्मोनचे फंक्शन्स तुम्हाला लक्षात घ्यायचे. ठीक आहे बेटा, इथं 100% क्वेश्चन येईल बेटा नीट परीक्षेत, है ना. तर बिलकुल कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, तुम्हाला लक्षातच ठेवायचं. क्लिअर? आता बघा, वेगवेगळे हॉर्मोन्स आहे आणि त्या हॉर्मोनचं काम काय. तर बघा, इस्ट्रोजन आहे, लक्षात आलंय? इस्ट्रोजन. ओके, इस्ट्रोजन काय करणार आहे? इस्ट्रोजन काय करणार आहे तर सगळ्यात मेजर म्हणजे इस्ट्रोजन करेल फॉर्मेशन. कशाचं फॉर्मेशन? तर फॉर्मेशन ऑफ एकतर डक्ट्स असतील, आपण लॅक्टिफेरस डक्ट, त्यानंतर मॅमरी ट्युब्युल, ह्या जे काही डक्ट्स आहेत त्याचं फॉर्मेशन कोण घडून आणणार आहे? तर इस्ट्रोजन घडून आणणार आहे, हे लक्षात घ्या बेटा. समजलंय? त्याच्यानंतर डिपॉझिशन ऑफ फॅट. डिपॉझिशन ऑफ फॅट, हे बघा इकडे लक्षात घ्या. ह्या जस्ट अ मिनिट, जस्ट अ मिनिट बेटा. चला, हरकत नाही. ह्या मॅमरी ग्लँड्समध्ये मॅमरी लोब्स सोबत काही फॅट डिपॉझिट झालेलं आहे, लक्षात आलं? हे फॅट कोण डिपॉझिट करतं? तर इस्ट्रोजन डिपॉझिट करत असतो बेटा, हे लक्षात घ्या. समजलंय? कोण डिपॉझिट करणार? दॅट इज इस्ट्रोजन. ओके बेटा? चला, सो डिपॉझिशन ऑफ फॅट कोण घडून आणते? दॅट इज इस्ट्रोजन. ओके, हे रोल कोणाचे? इस्ट्रोजनचे, हे लक्षात घ्या. क्लिअर बेटा? फाईन. त्याच्यानंतर येतो बेटा आपला प्रोजेस्टेरॉन. कोण येणार आहे? प्रोजेस्टेरॉन. ठीक, चला नेक्स्ट आहे प्रोजेस्टेरॉन.
आता प्रोजेस्टेरॉन काय करतो तर फॉर्मेशन ऑफ अल्व्हेओलाय, काय करणार बेटा फॉर्मेशन ऑफ अल्व्हेओलाय, अल्व्हेओलाय, आणि हा मिल्क सिक्रिशन मध्ये पण मदत करतो हे लक्षात घ्या, मिल्क सिक्रिशन. ठीक आहे ओके. आता बऱ्याचशा मुलांचं म्हणणं असं असतं की सर मिल्क सिक्रिशन मध्ये ऑक्सिटोसिन पण काम करणार आहे, तर 100% ऑक्सिटोसिन पण काम करणार आहे, बट प्रोजेस्टेरॉन जो की अल्व्हेओलाय बनवतोय, अल्व्हेओलाय बनल्यानंतर अल्व्हेओलाय मध्ये मिल्क बनेल आणि ते सिक्रिट होणार आहे बेटा हे लक्षात घ्या. सो प्रोजेस्टेरॉन अल्व्हेओलाय फॉर्म करतोय आणि त्याच्यासोबत मिल्क सिक्रिशनसाठी हेल्प करतो हे लक्षात ठेवा. ठीक. त्यानंतर नेक्स्ट हॉर्मोन असणार आहे बेटा दॅट इज प्रोलॅक्टिन. आता प्रोलॅक्टिन बद्दल काय लक्षात घेणार तर प्रोलॅक्टिन बद्दल हे लक्षात घ्यायचं की हा मिल्क फॉर्म करणारा हॉर्मोन आहे हे लक्षात घ्या. अल्व्हेओलाय बनवणार कोण तर प्रोजेस्टेरॉन, त्या अल्व्हेओलायच्या सेलला सिग्नल देणार की तुम्ही मिल्क बनवा, हे कोण देणार तर दॅट इज प्रोलॅक्टिन. क्लिअर बेटा. सो मिल्क प्रोड्युसिंग हॉर्मोन कुठला आहे, मिल्क प्रोड्युसिंग हॉर्मोन कुठला आहे तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मिल्क प्रोड्युसिंग हॉर्मोन कुठला आहे तर प्रोलॅक्टिन. क्लिअर फाईन बेटा हे लक्षात घ्या. मिल्क प्रोडक्शन करणारा आणि मिल्क प्रोडक्शन करणारा हॉर्मोन कुठला आहे दॅट इज प्रोलॅक्टिन बेटा हे लक्षात घ्या. क्लिअर. त्याच्यानंतर फोर्थ जो काही हॉर्मोन असणार आहे तो हॉर्मोन कुठला असेल तो बघूया आपण. ठीक आहे जस्ट अ मिनिट. हां बघा आणखी एक हॉर्मोन आहे ऑक्सिटोसिन. फाईन ऑक्सिटोसिन. ओके. ऑक्सिटोसिन काय करतोय तर जे मिल्क बनलंय त्या मिल्कला ब्रेस्टच्या बाहेर रिलीज करण्याचं काम करतोय. सो हा आहे मिल्क रिलीजिंग हॉर्मोन, मिल्क रिलीजिंग हॉर्मोन हे लक्षात घ्या. यालाच आपण मिल्क लेट डाऊन हॉर्मोन पण म्हणतो हे लक्षात घ्या. याला दुसरं नाव काय द्यायला बाळांनो आपण मिल्क लेट डाऊन हॉर्मोन, मिल्क लेट डाऊन हॉर्मोन. आता याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नको, हे 100% क्लिअर झालंच पाहिजे. ठीक आहे बेटा. बघा आपण काय बघितलंय सर 4 हॉर्मोन, मुलांना इथं कन्फ्युजनच असतंय. ठीक आहे. सो ते कन्फ्युजन मी आता तुम्हाला क्लिअर करून देतोय, हे तुम्हाला नोट करायचं, याचा स्क्रीनशॉट घ्या. एक्झाममध्ये क्वेश्चन आल्याच्या नंतर हेच आन्सर तुम्ही टिक करायचं बेटा, समजले. सो इस्ट्रोजनचं काम काय फॉर्मेशन ऑफ वेगवेगळ्या डक्ट्स, त्या डक्ट्स तुम्हाला माहिती आहे मॅमरी ट्युब्यूल आहे, मॅमरी डक्ट आहे, लक्षात आलंय, अँपुला रिजन आहे, लॅक्टिफेरस डक्ट आहे, हे सगळं बनवण्याचं काम कोण करणार आहे इस्ट्रोजन. ओके. त्यानंतर फॅट डिपॉझिशनचं काम कोण करत आहे इस्ट्रोजन, लक्षात आले, हा फिमेल सेक्स हॉर्मोन आहे हे लक्षात घ्या. प्रोजेस्टेरॉन काय करणार सर फॉर्मेशन ऑफ अल्व्हेओलाय, आणखी मिल्क सिक्रेशन मध्ये जर दिलंय की हा फॉर्मेशन ऑफ अल्व्हेओलाय अलॉंग विथ मिल्क सिक्रेशन 100% बरोबर आहे, टिक करा. ठीक. त्यानंतर आहे प्रोलॅक्टिन, प्रोलॅक्टिन हा मिल्क प्रोड्यूस करायला लावणारा हॉर्मोन आहे हे लक्षात घ्या बेटा. ठीक आहे. आणि ऑक्सिटोसिन त्याला रिलीज करत असतो बाहेर हे लक्षात घ्या. समजलंय सगळ्यांना. ठीक आहे बेटा. सो मॅमरी ग्लँड्स आपण एकदम डिटेल बघितलंय, मॅमरी ग्लँड्सवर काम करणारे हॉर्मोन्स आपण डिटेल बघितले, याच्यावर एक्झाम्समध्ये क्वेश्चन येणारच आहेत हे लक्षात घ्या. ठीक आहे फाईन. आता आपण शेवटच्या पार्टकडे जाऊया दॅट इज oogenesis. फाईन बेटा. ओके फाईन. चला नेक्स्ट बघूया आपण oogenesis. ओके. हे आपण बघितलंय बेटा है ना, लेबलिंगसाठी प्रॉपर बघून घ्या. हे बघा काय काय दिलंय, अ फंक्शनल, बघा पटकन, अ फंक्शनल मॅमरी ग्लँड इट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल फिमेल मॅमरी ग्लँड्स आर पियर्ड स्ट्रक्चर आहे की नाही, दॅट कंटेन ग्लँड्युलर टिश्यू, मी आताच बघितलंय ग्लँड्युलर टिश्यू असतात. फाईन. आणि त्याच्यासोबत काय व्हेरिएबल अमाऊंट ऑफ फॅट आहे, म्हणजे फॅट कमी जास्त होऊ शकतं. ग्लँड्युलर टिश्यू ऑफ ब्रेस्ट इट इज डिवायडेड इंटू 15 to 20 मॅमरी लोब्स. मॅमरी लोब्स मध्ये काय असतात क्लस्टर ऑफ सेल कॅन बी कॉल्ड एज व्हॉट अल्व्हेओलाय. अल्व्हेओलाय काय करतात मिल्क सिक्रेट करतात बेटा विच इज स्टोर्ड इन देअर कॅव्हिटीज. क्लिअर बेटा. अल्व्हेओलाय ओपन इंटू मॅमरी ट्युब्युल्स, मॅमरी ट्युब्युल्स जे काही मॅमरी ट्युब्युल जॉईन टू फॉर्म द मॅमरी डक्ट, several mammary duct open to join to form a wider mammary ampulla which is connected to lactiferous duct which is open at the nipple. Fine. From where milk it is expressed during the breastfeeding. समजलंय सगळ्यांना. ही सिक्वेन्स लक्षात घ्या, सिक्वेन्स लक्षात घ्या. अल्व्हेओलायच्या सेल्स आहेत है ना, अल्व्हेओलायच्या सेल्स आहेत, अल्व्हेओलायच्या सेल्स मधून मिल्क कनेक्ट कोण करणार म्हणा सर मॅमरी ट्युब्यूल करणार. भरपूर साऱ्या मॅमरी ट्युब्यूल एकत्रित येऊन काय बनवणार सर मॅमरी डक्ट बनवणार, मॅमरी डक्ट बनवणार. मॅमरी डक्ट ओपन होत असते वायडर पार्ट मध्ये, त्याला म्हणलं आपण मॅमरी अँपुला. मॅमरी अँपुला नंतर लॅक्टिफेरस डक्ट मध्ये ओपन होत असते हे लक्षात घ्या. लॅक्टिफेरस डक्ट ओपन होते आउटसाइडला, आउटसाइडला ओपन होते निपल रिजन मध्ये हे लक्षात घ्या. ठीक आहे बेटा. ही सिक्वेन्स लक्षात ठेवा, क्वेश्चन येणार. क्लिअर. फाईन. चलो नेक्स्ट बघूया आपण oogenesis. ओके फाईन.
नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे बेटा, दॅट इज oogenesis. oogenesis आपण एक 2 मिनिटात संपूया, लक्षात घ्या. बघा oogenesis काय भानगड आहे. oogenesisचा अर्थ काय होतो बेटा, तर फॉर्मेशन ऑफ एग सेल. फाईन बाळांनो, फॉर्मेशन ऑफ एग सेल. ओके, कधी स्टार्ट होतं सर, स्टार्ट होणारे बिफोर बर्थ. बिफोर बर्थ फिमेलमध्ये एक्सेल बनायला कधी स्टार्ट होते, बिफोर बर्थ. एम्ब्रियॉनिक लाईफ मध्ये स्टार्ट होते बेटा, हे लक्षात घ्या. एम्ब्रियॉनिक किंवा एम्ब्रियॉनिक म्हणण्यापेक्षा फिटल लाईफ म्हणा, ठीक आहे बेटा. फिटल लाईफ मध्ये स्टार्ट होत असते कधी, 3rd मंथ पासून स्टार्ट होते बेटा, हे लक्षात घ्या. क्लिअर. आता ज्या एक्सेल आहेत, ज्या सुरुवातीला oogonia नावाच्या सेल्स असतात, ह्या oogonia आहेत, ह्या डिप्लॉइड सेल्स आहेत बेटा. ह्या थोड्याशा डिफरन्शिएट करतील आणि यांचं रूपांतर होईल प्रायमरी oocyte नावाच्या सेलमध्ये. ओके, ही प्रायमरी oocyte पण डिप्लॉइड आहे, हे लक्षात घ्या. क्लिअर. आता प्रायमरी oocyte जी काही असणार आहे बाळांनो, ही प्रायमरी oocyte जाणारे मिओसिस 1 मध्ये. कशामध्ये जाणारे, मिओसिस 1 मध्ये. तुम्हाला हे माहिती की मिओसिस 1 ही रिडक्शनल डिव्हिजन आहे बेटा. मिओसिस 1 झाल्याच्या नंतर 2 सेल बनतील आणि मिओसिस 1 ही रिडक्शनल डिव्हिजन तर आहेच आहे, पण ह्या प्रायमरी oocyte मध्ये ज्यावेळेस मिओसिस 1 होईल त्यावेळेस रिडक्शनल टाइप ऑफ डिव्हिजन पण होईल, बट ही डिव्हिजन अनइक्वल असेल, हे लक्षात घ्या. अनइक्वल डिव्हिजन होणार आहे. अनइक्वल डिव्हिजनचा काय अर्थ होतो, ही प्रायमरी oocyte नावाची जी काही सेल होती, हिनं मिओसिस कंप्लीट केल्यानंतर हिच्यापासून 2 सेल बनतील, पण एक लार्ज बनेल आणि एक छोटी बनेल. जी छोटी सेल बनली ना, हिला तुम्ही नाव द्या फर्स्ट पोलार बॉडी. फर्स्ट पोलार बॉडी, ठीक आहे. ह्या फर्स्ट पोलार बॉडीचं पुढं काय होतं, हे काही तुमच्या बुकमध्ये सिलेबसमध्ये नाही आहे, हिला इथं सोडून द्या, ठीक आहे. आता ही पोलार बॉडी छोटी का बनली, कारण की सगळा सायटोप्लाझम हा एकाच एक सेलला दिला, हे लक्षात घ्या, ठीक आहे. ह्या फर्स्ट पोलार बॉडीला न्यूक्लियस दिलाय, डीएनए दिलाय, पण सायटोप्लाझम नाही दिला, हे लक्षात घ्या. म्हणून याची साईज छोटी आहे, ठीक आहे. आता लक्षात घ्या असं का केलं असेल, याचं कारण आहे बाळांनो, की सगळा सायटोप्लाझम ह्या सेकंडरी oocyteलाच दिलाय. समजलंय बाळांनो, सेकंडरी oocyteलाच दिलाय. का, कारण की फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर हिच्यापासून ज्यावेळेस एक सेल बनेल तर ही सायटोप्लाझम घेऊन येते, सगळे सेल ऑर्गन हीच घेऊन येते, कारण की स्पर्म्स स्वतः सायटोप्लाझम काही देत नाही. म्हणून आपण सायटोप्लाझम सगळा oocyteला दिलाय, पोलार बॉडीला सायटोप्लाझम दिला नाही, हे लक्षात घ्या. सो सेकंडरी oocyte आहे. सेकंडरी oocyte पुन्हा एकदा डिव्हाइड करणार आणि डिव्हाइड करून ती बनवणार आहे बेटा, दॅट इज काय बनवणार, सेकंडरी oocyte पुन्हा एकदा जाणार मिओसिस 2 मध्ये. मिओसिस 2 पण अनइक्वेशनल डिव्हिजन होणार आहे बेटा, ठीक आहे. याच्यामध्ये पण 2 सेल बनतील, समजलंय. ही झाली तुमची सेकंड पोलार बॉडी. ही जी काही दिसते हिला नाव द्या सेकंड पोलार बॉडी. फाईन बेटा. आणि ही जी काही आहे हिला तुम्ही आता एक सेल म्हणू शकता किंवा ओहम म्हणू शकता. समजलंय सगळ्यांना. फाईन. आता थोडंसं लक्षात घ्या, है ना. आपण आणखी टेक्निकल थोड्याशा गोष्टी क्लिअर करू. बघा, ही oogonia हे oogonia मिओसिस मध्ये जाणार आहे. जायला सुरुवात झाली 3ऱ्या महिन्यापासून. म्हणजे ती जी काही मुलगी आहे तिचा आणखी जन्म पण नाही झाला, 3ऱ्या महिन्यामध्ये सेक्स डिटरमाइन झाला, ओव्हरी बनल्या, ओव्हरीमध्ये oogonia बनल्या आणि त्या पुढे भविष्यात मिओसिस करायला निघणार आहेत. पण ह्या अरेस्ट असतात. लक्षात आलंय कुठं अरेस्ट असतात, तर ह्या प्रायमरी oocyte जे काही हे अरेस्ट असतात. कुठं अरेस्ट असतात, मिओसिस 1च्या प्रोफेज 1 मध्ये जे काही सब स्टेजेस आहे, लिप्टोटिनी, झायगोटिनी, पॅचेटिनी, डिप्लोटिनी, डायकायनेसिस, तर डिप्लोटिन मध्ये अरेस्ट असतात, हे लक्षात घ्या. डिप्लोटिन मध्ये अरेस्ट असतात, हा यांचा फर्स्ट अरेस्ट आहे, हे लक्षात घ्या. क्लिअर. ह्या डिप्लोटिन मध्ये अरेस्ट असतात आणि हा अरेस्ट जन्म झालाय, जन्म झाल्याच्या नंतर प्युबर्टी किंवा सेक्शुअल मॅच्युरिटी आली, सेक्शुअल मॅच्युरिटी पर्यंत तो अरेस्ट तसंच राहतो. मग त्या मुलीला मेन्स्ट्रल सायकल यायला स्टार्ट होईल, ठीक आहे बेटा. मेन्स्ट्रल सायकल मध्ये हा अरेस्ट निघतो. मेन्स्ट्रल सायकल मध्ये मिओसिस 1चा जो काही मिओसिस 1च्या प्रोफेज 1च्या डिप्लोटिन मध्ये जो अरेस्ट आहे तो निघणार आहे आणि ती मिओसिस 1 कंप्लीट करेल, मिओसिस 2 मध्ये जाईल. पण मिओसिस 2च्या मेटाफेज 2 मध्ये हा अरेस्ट पुन्हा एकदा होतो, याला आपण सेकंड अरेस्ट म्हणूया. समजलंय. म्हणजे जी सेकंडरी oocyte ओव्हुलेशन झाल्याच्या नंतर जी रिलीज होते ती पुन्हा एकदा अरेस्ट असते मिओसिस 2च्या मेटाफेज 2 मध्ये सेकंड अरेस्ट असतो. लक्षात आलंय. तो अरेस्ट कधी निघणार, जर फर्टिलायझेशन झालं तर अरेस्ट निघणार, नाही तर ती त्याच फॉर्म मध्ये त्या स्टेज मध्ये डिग्रेड होणार, हे लक्षात घ्या. होप तुम्ही हे समजलं असेल. तुम्हाला हे डिटेल लेक्चर्स बघायचे, हे रिव्हिजन लेक्चर बेटा, ठीक आहे. या रिव्हिजन लेक्चर्समध्ये जेवढं डिटेल एक्सप्लेन करता येईल तेवढं मी केलंय. फाईन बेटा. परत एकदा सांगतोय,
स्पर्मॅटोजेनेसिस असू द्या किंवा oogenesis असू द्या, ही मिओसिस न होणार आहे. आणि मिओसिसच्या स्टेजेस तुम्हाला माहिती आहे. मिओसिसमध्ये काय होणार आहे सर, एक डिप्लॉइड सेल मिओसिस 1 मध्ये जाईल, मिओसिस 1 मध्ये जाईल, मिओसिस 1 मध्ये गेल्यानंतर 2 सेल बनवेल. इथं फक्त सेल अनइक्वल डिव्हिजन झाले. यांना नाव दिलं होतं आपण प्रायमरी ओसाइट, हिला नाव द्या सेकंडरी ओसाइट, हिला नाव द्या फर्स्ट पोलार बॉडी. हे फर्स्ट पोलार बॉडीचं काय होतं, सोडून द्या, डिजनरेट होऊन जाते, असं लक्षात घ्या. नंतर ही सेकंडरी ओसाइट जाते मिओसिस 2 मध्ये, मिओसिस 2 मध्ये गेल्यानंतर परत 2 सेल बनवणार आहे. आलं लक्षात आलं, फाईन. परत एक छोटी सेल ही सेकंडरी पोलर बॉडी आणि एक मोठी सेल एक सेल बनवते, बस एवढी सिंपल आहे. स्टार्ट कधी झाली सर, प्युबर्टीला, सॉरी प्युबर्टीला नाही, जन्म होण्याच्या अगोदर 3ऱ्या महिन्यामध्ये. पण ती अरेस्ट असते. पहिला अरेस्ट कुठं असतो, हा क्वेश्चन जर विचारला तर लक्षात आलं पाहिजे, मिओसिस 1च्या प्रोफेज 1 मध्ये. आलं लक्षात आलं, P1 म्हणजे प्रोफेज 1, त्याच्या डिप्लोटीन मध्ये असतो, हे लक्षात घ्या. सेकंड, हा अरेस्ट कधी निघतो सर, प्युबर्टीला, मेन्स्ट्रल सायकल आल्याच्या नंतर. मेन्स्ट्रल सायकलमध्ये हे डेव्हलपमेंट होतंय, कम्प्लीट डेव्हलपमेंट होतंय का, नाही सर. मेन्स्ट्रल सायकलमध्ये पण ती मिओसिस 1 तर कम्प्लीट करते, मिओसिस 2 मध्ये जाते, पण मिओसिस 2च्या प्रोफेज 1 कम्प्लीट करेल, परत मेटाफेज 2 मध्ये जाऊन अरेस्ट होते. मग हा अरेस्ट कधी निघतो, हा अरेस्ट निघणार कधी निघणार, फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर निघणार, हे लक्षात घ्या. ठीक आहे बेटा. आणि फर्टिलायझेशन नाही जर झालं तर ती ह्या स्टेजमध्ये सेकंडरी ओसाइटच्या फॉर्ममध्येच डिग्रेड होत असते, हे लक्षात घ्या. समजलंय बेटा, क्लिअर. आणि एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, एनसीईआरटीच्या सुरुवातीला दिलं बेटा, काय दिलं होतं एनसीईआरटीच्या सुरुवातीला, एनसीईआरटीच्या सुरुवातीला हे सांगितलं होतं की मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये भरपूर सारे रिमार्केबल डिफरन्सेस आहे. त्यापैकी हा एक डिफरन्स आहे, मेलमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस झाल्यानंतर शेवटी 4 स्पर्म्स बनले होते, दॅट ऑफ इक्वल साईज. पण इथं oogonia ज्यावेळेस मिओसिस करणार आहे त्यावेळेस इथं एकच एक सेल बनते, हे लक्षात घ्या. बाकीच्या पोलार बॉडी बनतात छोट्या छोट्या. सो इथं जी डिव्हिजन होते ती इक्वल होते का अनइक्वल होते, तर अनइक्वल होते. इथं 4 एक्सेल बनतात का एक एक्सेल बनते, तर एकच एक्सेल बनते, बाकीच्या पोलार बॉडी बनतात, हे लक्षात घ्या. हे मेजर डिफरन्सेस आहे. हे 2 अरेस्ट लक्षात ठेवा. ह्या अरेस्ट जे काही आहेत, हे जे काही अरेस्ट इथं तुम्हाला दिलेले आहेत बाळांनो, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे. हे नीट एक्झामच्या दृष्टिकोनातून 100% तर क्वेश्चन विचारतील. पहिल्या अरेस्टवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, सेकंड अरेस्टवर क्वेश्चन येऊ शकतो बेटा, हे लक्षात घ्या. इथं जर क्वेश्चन आला की सेकंड अरेस्ट, सेकंडरी ओसाइट कशात अरेस्ट असते, तर मिओसिस 2च्या मेटाफेज 2 मध्ये अरेस्ट असते बेटा, हे लक्षात घ्या. अरेस्ट कधी निघतो, फर्टिलायझेशन झालं तर, नाही झालं नाही राहणार, ती अरेस्ट त्या स्टेजमध्ये राहील आणि ती डिजनरेट होईल बेटा, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राहिलेलं पोर्शन कव्हर करूया बेटा. ठीक आहे. तुम्हाला ह्या लेक्चर्समध्ये कुठेही अडचण असेल तर तुम्ही बिनधास्त बेटा कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा, मी तुम्हाला एक्स्ट्रा आणखी काही गोष्टी असेल तर प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे बेटा. चलो स्टडी करत राहा, बी मोटिवेटेड, प्रॅक्टिस करत राहा. क्वेश्चन्स असतील तर टीचरकडे कन्सल्ट करत चला. ठीक आहे बेटा. चलो मिलते बेटा नेक्स्ट सेशन में. फाइन.